खरं तर आवाज टुडे आणि एक नवीन सुरुवात खरं तर आमच्यासाठी खूप मोठा हा विषय आहे, म्हणजे मोठी आमच्यासाठी खूप अचीवमेंट आहे आणि आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आहे. सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आभारसुद्धा आहेत. आवाज टुडे विजन बियॉन्ड 2020 म्हणजे एक आपले जे शहरातील डिसिजन मेकर्स असतात किंवा जे डिसिजन घेऊ शकतात, शहराला बदलवू शकतात, त्यांच्यासाठी हा एक कार्यक्रम असणार आहे. सर, मी विनंती करते की आपण स्टेजवर यायचं आहे. एकंदरीतच यामध्ये आपण डिसिजन मेकर्स आहेत ते आपल्या मार्गदर्शन करणार आहेत. कशा प्रकारे शहराची वाटचाल असेल, कशा प्रकारे विकास असेल किंवा कशा प्रकारे एकंदरीतच आपलं शहर पुढे असणार आहे. तर मी विनंती करते की JD सरांना आपले जे पाहुणे आहेत त्यांनी फेलिसिटेट करायचं आहे. मी JD सरांना विनंती करते की त्यांनी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांचं स्वागत करायचं आहे. आपण सर वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल आपलं खरंच मनापासून धन्यवाद. मी तस्नीम जेड्डी यांना विनंती करेन की त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांचं स्वागत करायचं आहे. मी मॅडमला खरं तर 2 मिनटं स्टेजवर थांबण्याची विनंती करते. मैम, आपसे विनती है कि आप माजी खासदार संजीव नाइक सर का भी स्वागत करें. मैं पंकज बेनवंशी सर को विनंती करती हूँ कि वो साई देवस्थान महाल के संस्थापक रविंद्र पाटिल सर का स्वागत करें. मैं प्रिया भुजबल को विनंती करती हूँ कि वो कांग्रेस लीडर संतोष शेट्टी सर का स्वागत करें. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे मी अरविंद चौहान यांना विनंती करेन की त्यांनी माजी महापौर सुधाकर सोनवणे यांचं स्वागत करायचं आहे. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी शशिकांत बिराजदार सर यांचं स्वागत करायचं आहे. तसेच मी त्यांना रमाकांत सर यांचं देखील स्वागत करण्याची विनंती करते. टिंकू चौहान सर प्लीज. मी वसीम काझी यांना विनंती करते की त्यांनी प्रशांत पाटील सरांचं स्वागत करायचं आहे. कोणत्याही कार्यक्रमाला मान्यवरांशिवाय शोभा नसते आणि आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला एवढे सगळे मान्यवर लाभलेत, त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. धन्यवाद सर, धन्यवाद. एकंदरीतच आवाज टुडे समिट आणि आवाज टुडे काय आहे याबद्दलची आपल्याला उत्सुकता असेल. आपण एक छोटीशी AV आहे, एक लॉन्चची आपल्या कार्यक्रमाची, आणि त्याचप्रमाणे दुसरी म्हणजे आपल्या कार्यक्रमांची. मी व्हिडिओ एडिटरांना विनंती करेन की त्यांनी ही AV प्ले करायची आहे. मी खरं तर इलियास शेख यांना विनंती करेन की त्यांनी माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांचं स्वागत करायचं आहे. सॉरी सर, माझं लक्ष नव्हतं त्याच्यामुळे. धन्यवाद सर. मान्यवरांचं स्वागत पुन्हा एकदा. आता
आताच आपण एव्ही बघितलीत. खरं तर आमची एक नवीन सुरुवात, नवीन वाटचाल, नवीन ध्येय, नवीन स्वप्न आणि एक नवीन प्रवास आहे. आणि आमच्या सगळ्यांचेच प्रेरणास्थान म्हणजे अर्थातच आमचे मुख्य संपादक जी मोहिउद्दीन जेड्डी सर. तुम्हाला विनंती असेल की आपण आपल्या नवीन सुरुवातीबद्दल 2 शब्द बोलायचे आहेत आणि पुढचा कार्यक्रम हँडओव्हर करायचा आहे. थँक्यू सो मच. थैंक यू श्वेता. आदरणीय महापौर साहब, कमिश्नर साहब, आदरणीय व्यासपीठ, आई डोंट रियली नो क्या शुरुआत करूं, क्या कहूं, कुछ प्रिपेयर ही नहीं किया है. बस बहुत खुशी हो रही है आप सभी को यहाँ देखकर, डायस पे, और आप लोग सब. यही हमारी असल शक्ति है और जो हमारा स्लोगन है सच की जीत, वो बार बार इसी वजह से साबित होता है क्योंकि आप हमारे साथ हैं. नई शुरुआत हमने की है. पिछले 4 महीनों में बहुत प्यार मिला है आवाज़ टुडे को, एंड हमें पूरा कॉन्फिडेंस है कि हम बहुत आगे जाएंगे. जो शुरुआत ये की हमने, किसी की भी सक्सेस आसान नहीं होती है, शुरुआत आसान नहीं होती, लेकिन मेरे साथ मेरी फैमिली तो थी, बट ये मेरी फैमिली में ये जो मेरी आवाज़ टुडे की जो टीम है, जिन्होंने मेरे साथ एक बहुत ही स्ट्रॉन्ग पिलर बन के ये मेरे साथ खड़े हुए हैं, क्योंकि इनके बगैर मैं कुछ नहीं कर सकता था. तो मैं आप सभी से रिक्वेस्ट करूंगा कि इनके लिए एक तालियां हो जाते हैं. ये सभी बैकग्राउंड में रहते हैं. मैंने इनको रिक्वेस्ट की है कि जब हमारी मैगजीन रिलीज़ हो तो ये सब सामने आए. एंड सर, आप सभी से, यहाँ पे जो मान्यवर बैठे हैं, आप सभी से बहुत बहुत शुक्रिया कि मुझ पे बिलीव करने का, हमारी टीम पे बिलीव करने का और हमें प्रेरणा देने का कि हम बहुत आगे जाएं. आई रियली डोंट नो, नॉर्मली मैं आई एम नॉट एट लॉस ऑफ वर्ड्स, बट आज ये जिस तरह से आप यहाँ मौजूद हैं, आज हम लाइव जा रहे हैं हमारे चैनल के थ्रू, वेबसाइट के थ्रू, एंड बहुत लोगों तक पहुँच रहे हैं, और आप सब यहाँ पे अनफॉर्चुनेटली हम नहीं बिठा पा रहे हैं, बट आप सब जो यहाँ पर साथ में हैं और आप सब के सपोर्ट के बगैर ये नहीं होता. आज मैं बहुत ज़्यादा नहीं बोलूँगा, यही कंटिन्यू करते हुए कि हमारा जो ऑब्जेक्टिव है कि नवी मुंबई और प्रमोट हो और हमें एक इंटरेक्शन हो जो डिसीजन मेकर्स हैं हमारे, और उन्हीं से हम सुने कि इनके क्या प्लान्स हैं. इसीलिए हमने ये समिट का ऑर्गेनाइज़ किया है कि हम ब्यूरोक्रेट्स और जो हमारे इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्स हैं, इन सभी से सुने कि इनका क्या कहना है. मैं चाबुक सवार साहब को भी निमंत्रण दूंगा कि आप सर स्टेज पे आए, आज ये पालिका का पक्ष रखेंगे कि क्या प्लान है. डायस पे हमारे पास फॉर्मर डिप्यूटी मेयर्स, इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्स है, संजीव नायक साहब हैं जिन्होंने हमारी ये कॉन्स्टिट्यूंसी रिप्रेजेंट की है. उड़न से भी हैं, प्रशांत पाटिल साहब हैं, और रवि सेठ हैं, दशरथ भगत हैं. मैं सभी के नाम नहीं ले पा रहा हूँ. आप सभी का बहुत बहुत स्वागत, और डिले नहीं करना चाहूँगा. हम शुरुआत करेंगे आज के कार्यक्रम की, और चाबुक सवार साहब से ही आई नो आते ही साथ उनको मैं कर रहा हूँ. एक पहले उनका सत्कार कर लेते हैं चाबुक सवार साहब का. मैं श्वेता से रिक्वेस्ट करूँगा कि वो चाबुक सवार साहब को वेलकम करें. डिप्टी म्यूनसिपल कमिश्नर एनयूएमसी के हैं, बहुत पुराने ऑफिशियल हैं. नवी मुंबई को शायद इनसे बेहतर और कोई नहीं जानता होगा. मैं चाबुक सवार साहब से रिक्वेस्ट करूंगा कि क्या विजन है एनयूएमसी का. हाल ही में बजट भी रिलीज़ हुआ है, तो ब्रीफली हमें बता दें कि क्या प्लान्स हैं आपके. चाबुक सवार साहब. मेरे से मराठीतून बोलू का हिंदीमध्ये.
हां मराठीतच बोलू. आवाज टुडे सुमित विजन 2020मध्ये या ठिकाणी मी प्रथमतः आयोजकांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यांनी मला म्हणजे खरं तर माननीय आयुक्त महोदय या ठिकाणी येणार होते, पण ऐन वेळेला आयुक्त महोदयांनी मला सांगितलं उपस्थित राहिला. या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले नवी मुंबईचे प्रथम नागरिक माननीय महापौर जयवंत सुतार साहेब, त्याच्यानंतर CP साहेब, त्याचबरोबर बिराजदार साहेब संतोष शेट्टी साहेब, आमचे दशरथ भगत साहेब आणि रमाकांत म्हात्रे साहेब, आणि मेन म्हणजे मगाशी मला संजीव नाईक साहेब की जे या शहराचे प्रथम नागरिक खासदार म्हणून ज्यांनी अतिशय त्यांचं चोख असं कर्तव्य बजावलं या शहराच्या विकासासाठी. त्याचबरोबर मंचकावरील सर्व मान्यवर आणि आपण उपस्थित सर्व या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक, सर्व पत्रकार, या ठिकाणी मला सांगायला आनंद होतो की नवी मुंबई महानगरपालिकेचं सन्माननीय प्रथम महापौर या ठिकाणी आहेत की सुरुवातीचं आपलं बजेट किती होतं आणि आताचं बजेट किती आहे. तर सुरुवातीचं मला असं वाटतं की एक 4-5 लाखाचं बजेट असलेली ही महापालिका आणि देशातली ग्रामपंचायतीमधून डायरेक्टली महानगरपालिकेमध्ये रूपांतर झालेली देशातील पहिली महानगरपालिका म्हणून ही महानगरपालिका नावारूपास आली. आणि आज आपण संपूर्ण देशाच्या बाहेरसुद्धा या शहराचं नावलौकिक झालेलं आपण बघतो आहोत, वाचतो आहोत. तर मी सुरुवात करेल की मला JD साहेबांनी सांगितलं की बाबा तुम्ही या महानगरपालिकेचं व्हिजन काय आहे ते थोडक्यात सांगतो. जास्त मुद्दे मी या ठिकाणी कव्हर करत नाही, कारण सन्माननीय महापौर साहेब या ठिकाणी बोलणारच आहेत. तर आपलं बजेट आताचं जे आहे, गेल्या वर्षाचं आपलं महानगरपालिकेचं बजेट होतं 4020 कोटी आणि आताचं जे आहे, आताचं बजेट आहे आपलं 3850 कोटी. तर ह्या बजेटमध्ये या वर्षीचं जे व्हिजन आहे, व्हिजन 2020, तर काही गोष्टी या शहराच्या विकासाच्या माध्यमातून आणि ज्या कालांतराने या शहराचा जसा जसा विकास झाला आणि त्या आपल्याला सगळ्यांनाच भेडसावतात, त्या समस्यावर या ठिकाणी महानगरपालिकेनं या ठिकाणी या बजेटमध्ये माननीय आयुक्तांनी जो ताळेबंद सादर केला त्याच्यामध्ये त्यांचं जे व्हिजन आहे ते जे या ठिकाणी हे मांडलेलं आहे त्याच्यात ठळक बाबी या ठिकाणी मी नमूद करण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला मेन म्हणजे आपल्या सगळ्यांनाच दैनंदिन अशी जाणवणारी म्हणजे पार्किंगची समस्या जी आहे. तर माननीय आयुक्तांनी आल्याबरोबर या शहरातलं सर्वकष वाहनतळ धोरण जे आहे तर पूर्ण एक्झिक्युटिव्हच्या माध्यमातून संपूर्ण शहराचा आराखडा आम्ही आता तयार केला आणि या आराखड्यामध्ये आम्ही सगळे रस्ते आता या ठिकाणी घेतलेले आहेत आणि आपल्याला माननीय CP साहेबांचाही या ठिकाणी त्यांचा सहभाग आपल्याला लाभणारच आहे. कारण सर्वकष धोरण करताना आपल्याला वाहतूक पोलिसांचंही तेवढंच योगदान, सहभाग या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे. तर याच्यामध्ये आपण जवळपास आपल्याकडे आता जवळपास 50 प्लॉट सिडकोकडून पार्किंगसाठी हस्तांतरित झालेले आहेत. 102 प्लॉट आपल्याकडे आता येऊ घातलेले आहेत आणि आपण संपूर्ण रस्त्यावर म्हणजे जमिनीला समांतर असे पार्किंग आणि मल्टी लेव्हलचे पार्किंग, काही बरेचसे प्लॉट आपल्याला मोठे मोठे प्लॉट किमान 6-7-8 हजार स्क्वेअर मीटरचे प्लॉट सिडकोकडून नुकतेच हस्तांतरित झालेलं आहे. त्या ठिकाणी आपण हे मल्टी लेव्हल पार्किंगसुद्धा करणार आहोत, जो की शहराला जी आता समस्या भेडसावते आणि पुढेही भेडसावणार आहे त्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं व्हिजन या वर्षीच्या या व्हिजन 2020मध्ये आपण ठेवलेलं आहे. दुसरं फेरीवालाचा जो मेन प्रश्न आहे की आपण बघतो की फेरीवालाचं सर्वेक्षण महानगरपालिकेने केलेलं आहे. हॉकर्स जे आहेत जवळपास आपल्याकडे ही
60 मार्केट्स सिडकोकडून आपल्याकडे छोटे मोठे हस्तांतरित झालेले आहेत आणि आपण याही ठिकाणी जवळपास मार्केटचे 130 प्लॉट सिडकोकडे त्याची मागणी केलेली आहे आणि त्याचाही आम्ही पाठपुरावा करत आहोत. म्हणजे ते जर प्लॉट आले आणि बाकीच्या ज्या काही इतर जागा आहेत हॉकरसाठी, तर हे एक मेन आपलं व्हिजन 2020मध्ये आहे की हे शहर आपल्याला फेरीवाला मुक्त. आपण शहराचं संपूर्ण फेरीवाल्यांचं या ठिकाणी सर्वेक्षण केलं. जवळपास 7,000 फेरीवाले आपल्याला या सर्वेक्षणामध्ये आढळून आले, 7,000. आणि त्यांचं आपण प्रत्येक मार्केटमध्ये, प्रत्येक नोडमध्ये आणि त्या मार्केटमध्ये त्यांचं आपण स्थलांतरित करणार आहोत. आणि ही समस्या आपल्याला कायमस्वरूपी निर्मूलन करण्याच्या दृष्टिकोनातून आपण या व्हिजन ठेवलेलं आहे. त्याचबरोबर दुसरा मेन मुद्दा आपला जो आहे की आपण बघतो आपलं शहर स्वच्छ आहे. आपल्या सगळ्यांच्या सहभागातून, सर्व लोकप्रतिनिधींच्या सहभागातून आपण संपूर्ण शहर आपण लगातार सुरुवातीला 2002-03 पासून सुरुवातीला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान सुरू झालं. सुरुवातीला R.R. पाटील साहेबांनी ग्रामस्वच्छता अभियान सुरू केलं. त्याच्यानंतर ग्रामस्वच्छता अभियानाला ग्रामीण भागामध्ये खूप मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्याच्यानंतर सन 2002-03 पासून नागरी भागामध्ये त्यांनी नागरी स्वच्छता अभियान, संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान सुरू केलं. आणि जेव्हा हे अभियान सुरू केलं त्या पहिल्याच वर्षात नवी मुंबई महानगरपालिकेला, आणि त्यातल्या त्यात मी साक्षीदार आहे, JD साहेबांनी सांगितलं की मी वाशीला 2002-03 होतो वार्ड ऑफिसर म्हणून. तेव्हा आपल्या वाशीला तेव्हाचं पहिलं पारितोषिक की संपूर्ण राज्यामध्ये सर्वात स्वच्छ वार्ड म्हणून 25 लाख रुपयाचं पहिलं बक्षीस आपल्याला तेव्हा मिळालं. आणि वाशीच्या या स्वच्छतेमुळे संपूर्ण शहराचं, नवी मुंबईचं 50 लाखाचं संपूर्ण राज्यामध्ये सर्वात स्वच्छ महापालिका म्हणून, म्हणजे असं 75 लाखाचं 2002-03 आपल्याला बक्षीस मिळालं. आणि तेव्हापासून आपण मग स्वच्छतेला महत्त्व देत आलेलो आहोत. आता 2014 पासून स्वच्छ सर्वेक्षण सुरू झालेलं आहे स्वच्छ भारत अभियानांतर्गत. आणि आता आपला जो भर आता असणार आहे तो आहे ओला आणि सुका कचरा. आपण आता सद्यस्थितीमध्ये 80 ते 85% आपला कचरा वेगवेगळा करतो प्रत्येक घरामधून, सोसायट्यांमधून. परंतु आता जो हजार्डस कचरा देखील आपल्या घरामध्ये निर्माण होतो, तर त्याच्यासाठी आपण देखील रेड बिन, आता सध्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण ग्रीन आणि ब्ल्यू ह्या 2 बिन्स देत असतो. आता आपण रेड ब्ल्यू देखील देणार आहेत की जो हजार्डस कचरा, आपला घातक कचरा जो आहे आपल्या घरातून निघणारा, त्या कचऱ्याकरता ही रेड बिनसुद्धा आपण याच्यामध्ये देणार आहोत. पुढचा व्हिजन जे आपलं आहे प्लॅस्टिक मुक्तच्या दृष्टिकोनातून आपण महानगरपालिकेचं मुख्यालय जे आहे, आपण सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये ते प्लॅस्टिक मुक्त, प्लॅस्टिक फ्री केलेलं आहे. आणि संपूर्ण टप्प्याटप्प्याने सगळे जे मार्केट्स आहेत हे सगळे मार्केट आपण प्लॅस्टिक मुक्त करण्याच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहोत. आणि नवी मुंबई महानगरपालिका ही अशी राज्यातली पहिली महापालिका आहे की आपण गेल्या वर्षामध्ये जवळपास 4,000 किलोग्रॅम एवढं प्लॅस्टिक आपण या ठिकाणी जमा केलं आणि जवळपास 38 लाख रुपये दंडाची वसुली आपण या ठिकाणी केली. आणि हा जो शासनाचा कायदा आहे की तुम्ही जर तुमच्याकडे प्लॅस्टिक जर तुम्ही बाळगाल, त्याचा वापर कराल, विकाल, तर बाळगणाऱ्यालासुद्धा ₹5,000 दंड. आणि पहिल्या वेळेस जो विकणार आहे, जो विक्री करणार आहे त्याच्यासाठी पहिला दंड 5,000, दुसऱ्यांदा आढळला तर ₹10,000, तिसऱ्यांदा जर आढळला तर ₹25,000 किंवा 3 महिन्याची शिक्षा, अशी तरतूद ह्या कायद्यामध्ये आता झालेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण कठोर अशी कारवाई या प्लॅस्टिकच्या माध्यमातून करीत आहोत. त्याला पर्याय देखील या ठिकाणी कागदी आणि प्लॅस्टिकच्या कापडी पिशव्यांचा वापर करण्यावर आपला भर आहे. आपण महिला बचत गटांना देखील या माध्यमातून त्यांनाही रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत. हे एक व्हिजन आहे आपलं. त्याचबरोबर ह्या प्लॅस्टिकचं ग्रॅन्युलपासून आपण जवळपास 18 रस्ते आपण प्लॅस्टिकच्या याचे हे केलेले आहेत. डांबरीकरण कोटिंग जे आहे याचं ग्रॅन्युल प्लॅस्टिक जे जप्त करतो त्याच्यापासून जवळपास 18 रस्ते की पावसाळ्यामध्ये खराब होणार नाहीत आणि त्याच्यावर पाणी साचणार नाही, तर हे देखील आपण आता केलेलं आहे. आणि मुख्यतः आपण C&D वेस्ट, की जे कन्स्ट्रक्शन आपले जे बांधकाम होतं शहरामध्ये आणि त्याच्यामधून जे वेस्ट निघतं कन्स्ट्रक्शनचं, तर त्याच्यासाठी आपण या वर्षापासून C&D प्लॅन्ट आपला तुर्भेच्या तिथे सुरू केलेला आहे. आणि तो आता प्रथम अवस्थेत आहे. आता तो जास्तीत जास्त विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून आणि संपूर्ण शहरातलं जे डेब्रिज निघणार आहे ते कुठेही लोक टाकणार नाही आहेत, त्या दृष्टिकोनातून त्याच्यावर प्रक्रिया करून त्याच्यापासून आपण मग वेगवेगळे ज्या वस्तू, साहित्य जे आहे आणि त्याच्यापासून विक्री होऊनही
त्याच्यामध्ये महापालिकेला काही महसूल प्राप्त होणार आहे. तर हाही आपलं एक व्हिजन आहे. त्याचबरोबर दोन महत्त्वाचे आणखी व्हिजन यामध्ये आहे की आपलं घनसोली आणि ऐरोलीचा जो पाम बीच मार्ग आहे तो बऱ्याच कालावधीपासून, सिडकोच्या कालावधीपासून तो अडकलेला आहे. त्या व्हिजनमध्ये देखील माननीय महापालिका सभेनंच आपलं त्याच्यामध्ये सिडकोची आणि महापालिकेनं 50-50% आपली मागणी जास्त होती की 75% सिडकोने द्यावं आणि 25% महापालिका शेअर देईल. परंतु त्याच्यात माननीय महापौर महोदयांनी निर्णय घेतलेला आहे आणि तो रस्ता देखील आपण याच्यामध्ये म्हणजे आपला जो शहरामध्ये जी पार्किंगची समस्या किंवा रहदारीची जी समस्या आहे तर ती समस्या भेडसावणार नाही आणि सरळ आपण ठाण्याकडे जाताना पाम बीचचा घनसोली टू ऐरोली म्हणजे तसंच सरळ ठाण्याला आपण जाऊ शकतो आणि ठाणे बेलापूरवर आपला ताण पडणार नाही. हे एक आपलं व्हिजन 2020मध्ये आहे. आणि त्याचबरोबर मेन व्हिजन आपलं जे आहे की सिडकोकडून आपल्याला जवळपास घनसोली येथे 34 एकरचा स्पोर्ट कॉम्प्लेक्ससाठी प्लॉट मिळालेला आहे, भूखंड हस्तांतरित झालेला आहे आणि माननीय महापालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी तो विकसित करण्याचा आपला या वर्षातला दृष्टिकोन आहे 2020मध्ये. त्याचबरोबर आपण या शहरामध्ये आपल्या शहराला, कारण आपल्याकडे वंडर पार्क आहे, चांगले चांगले मोठे मोठे ज्वेल पार्क झालं, त्याचबरोबर आपलं मिनी शिशोर आहे, मँगो गार्डन आहेत. शहरामध्ये उद्यानं मोठ्या प्रमाणात पर्यटकांची संख्या वाढावी, लोकांचं त्या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपले जे इथे राहणारे नागरिक जे आहेत ते सुदृढ राहावेत हा विजन पुढं ठेवून आणि एक वैज्ञानिक दृष्टिकोना देखील या शहराला लाभावा या दृष्टिकोनातून माननीय महासभेनेच तो प्रस्तावही मंजूर केलेला आहे आणि तो म्हणजे सायन्स पार्क. तर हा देखील आपण या वर्षाचं व्हिजनमध्ये ठेवलेला आहे. ते नेरूळच्या जे वंडर पार्क आहे त्याच्या लगतच हा सायन्स पार्क या ठिकाणी होणार आहे. तर अशा प्रकारे सर्व काही ज्या काही बाबी राहिलेल्या होत्या त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय आयुक्त, माननीय महापौर महोदय आणि माननीय आपली महासभा ह्या सगळ्यांनी मिळून सर्व लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी या शहराला म्हणजे जे काही आता त्रुटी थोड्या थोड्या राहिल्या त्या पूर्ण सर्वकष करून आणि हे सुजलम सुफलम आणि सुखदायी असं जीवन या ठिकाणी. आणि विशेष सांगायचं मला की मागच्या वर्षी जे सर्वेक्षण झालं स्वच्छ सर्वेक्षणामध्ये तर आपण टॉपर आहोतच. मागच्या सर्वेक्षणामध्ये आपण 7व्या स्थानावर होतो संपूर्ण देशामध्ये 2462 शहरामध्ये. आता यावर्षी क्वार्टरली जे सर्वेक्षण झालं त्या सर्वेक्षणामध्ये आपण 3ऱ्या स्थानावर आहोत आणि मला खात्री आहे, महापौर महोदयांना देखील खात्री आहे की नक्की आपण आपला म्हणजे ह्या मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे बक्षीस जाहीर होणारच आहे. तर त्याच्यामध्ये निश्चितच आपला क्रमांक आता देशामध्ये नंबर 1वर आपण आल्याशिवाय राहणार नाही असं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी नमूद करू इच्छितो. आणि पुनश्च या ठिकाणी आपण मला बोलवलं आपले आभार मानतो. जेडी साहेब, धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया चापुकस्वार साहब. मैं अब रिक्वेस्ट करूंगा हमारे शहर के कमिश्नर ऑफ पुलिस संजय कुमार सर से, जिन्होंने पुलिस का जो पूरा तरीका है पुलिसिंग का नवी मुंबई में बदल दिया है, एंड उन्हीं से सुनते हैं कि किस तरह से उन्होंने किया है और आगे के उनके प्लान्स क्या हैं. सर. आवाज़ टुडे द्वारा आयोजित समिट 2020 अँड बियॉन्ड यासाठी व्यासपीठावर उपस्थित या शहराचे महापौर श्री सुतार, श्री संजीवजी नाईक आणि आदरणीय व्यासपीठ. बियॉन्ड 2020 हा जे फ्रेज आहे फॉर द फर्स्ट टाइम इज यूज्ड बाय आवर प्रेसिडेंट अब्दुल कलाम. आणि ज्यावेळी त्यांना पत्र लिहिलं होता त्यावेळी त्यांची किताब आली, द बुक पब्लिश्ड, ही हॅज पुट सम विजन. आणि त्यामध्ये जे महत्त्वाचं विजन होता तो
तर त्यामध्ये जो महत्त्वाचं विजन होता की जो आमच्याकडे मॅन पॉवर आहेत ते मॅन पॉवरचं यूज करून आणखीन 5 क्षेत्रामध्ये आपल्याला स्वतंत्रता भेटली पाहिजे. ॲग्रिकल्चर प्रोडक्शन डबल झाला पाहिजे, इलेक्ट्रिसिटी फ्री झाली पाहिजे. तो जर राष्ट्रीय दृष्टिकोनानं बघितला तर वी हॅव द टाईम टू इव्हॅल्युएट की ज्यावेळी त्यानं हा किताब लिहिला होता आणि त्यापासून आत्तापर्यंत किती प्रगती झाली आणि 2020चे विजन किती सफल झाला आणि किती असफल झाला. But now we are talking about the crime because I am representing from the law and order point of view and the Commissioner of Police. My concern is the nature of the crime and आता बसत आमच्याकडे डेली रिपोर्ट येतात. संध्याकाळी आणखीन सकाळी आम्हाला सबसे सुरुवात होतात की साहेब सहारामध्ये 2 मर्डर झाला, 3 रेप झाला, 4 चोरी झाली, हा झाली, आणखीन सगळी व्यवस्थित आहे. संध्याकाळीसुद्धा 8 वाजता आमच्याकडे रिपोर्ट येतात. आजची तारीखमध्ये जो सबसे महत्त्वपूर्ण चॅलेंज आहेत पोलीस डिपार्टमेंटच्या समोर तो आहे तो सायबर क्राईम अँड इकॉनॉमिक ऑफेन्स. आणि यांचं एकच मी उदाहरण इथे देऊ शकतो. इफ समबडी वॉन्ट्स टू व्हॉलंटियर देअर मोबाईल आय कॅन हॅक हिज व्हॉट्सअप अकाउंट इन 2 minutes. Somebody can volunteer? Okay, give. Take that mobile from here, go there, within 2 minutes your mobile will be hacked. You have any objectionable message, then okay, give. बेटा आ जाओ ले लो. Accordingly, माझे सांगण्याचे उद्देश हा आहेत. What we are talking about? We are talking about that की एव्हरी एरा प्रत्येक समाजचे जो व्यवहार होतात, बिहेवियर होतात, वो टेक्नॉलॉजीवर डिपेंड करतात. यू स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग. वेन वी आर ॲग्रेरियन, सगळेची शेती होती, सगळे वॉटर सोर्सच्या बाजूला राहायचं, जॉईंट फॅमिली होता, नो इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, everybody is staying together. Industrial revolution come, we have to go to the place where the industry is existing. शहरीकरण वाढला, we have to go to the industry. आता सबसे मोठी चॅलेंज आणि चेंज जे झाला आहे म्हणजे काय, दॅट इज कॉम्युनिकेशन. कॉम्युनिकेशन रिव्होल्युशन इतके मोठ्या प्रमाणावर झाले आणि त्या कॉम्युनिकेशन रिव्होल्युशनचे दुष्परिणाम काय होतो. कम्युनिकेशन व्हेन वी डू यूज टू द कम्युनिकेशन, जितने भी सोशल साइंस जिन्होंने पढ़ा है, कम्युनिकेशन में 2 तरह का होता है. एक वर्बल कम्युनिकेशन, एक नॉन वर्बल कम्युनिकेशन. वर्बल कम्युनिकेशनमध्ये तुम्ही जो बोलतात ते असतात. नॉन वर्बल कम्युनिकेशनमध्ये तुमचा व्यवहार, बोलतेवेळी तुमची स्थिती असं सांगण्यात येतात की वेन यू कम्युनिकेट 90% इज कंट्रीब्युशन ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशन. म्हणजे तुम्ही सांगितलं हो चालेल, याचं काय अर्थ, हां चालेल, याचं काय अर्थ. वेन यू आर कम्युनिकेटिंग थ्रू द इंटरनेट, दॅट नॉन वर्बल कम्युनिकेशन इज गॉन. सो वॉट एव्हर द समोरच्या व्यक्ती जे तुम्हाला सांगत आहेत त्यांना तुम्हाला व्हेरीफाय करण्याचं कोणतंही उपाय योजना नाही आहेत. यू आर टेकिंग ओनली ऑन द वर्बल कम्युनिकेशन. द मेजर पार्ट ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशन, त्यांचं बॉडी लँग्वेज काय होता, तो बोलतेवेळी काय बोलला, किती कॉन्फिडन्सनं बोलला, दॅट इज ॲब्सेंट. नॉन वर्बल कम्युनिकेशनचे कम्युनिकेशन, तो हा जो कम्युनिकेशनचे कॉम्प्लेक्सिटीज आहेत, दॅट क्रिएट्स द प्रॉब्लेम. द सेकंड थिंग विच इंटरनेट अँड कम्युनिकेशन गिव्स इज वी से परसिव्ड इनॅनिमिटी. तुम्हाला वाटतात की तुम्ही जे कुछ करत आहेत झालं, द्या त्यांना. आपका मोबाईल हैक हो गया सर, कैन आई रीड द मैसेज, ले आओ बेटा, मैं कर दूंगा. आप किसी को मैसेज भेजना है भेज दीजिए, मैं पढ़ के बता देता हूँ आप क्या मैसेज भेज रहे हैं. If I am not wrong, the last message you have sent to
अनूप कुमार पढ़ता हूँ. Transaction with reference number. You just see the last one. Huh? You have sent some screenshot, name and things like that. Huh? You send somebody's message, you call somebody, I will get the thing. You just try. Yeah, you can WhatsApp call, you can, people have this misnomer की WhatsApp वर कॉल केला तो कोणाला समजत नाही. तर त्यासाठी मी सांगतो. अच्छा, मैसेज करो, अभी व्हाट्सअप कॉल नहीं हुआ है. गया थोड़ा सा कनेक्टिविटी का प्रॉब्लम है. थोड़ा सा इंटरनेट का प्रॉब्लम है. करा ओके. But we have hacked you, we can dehack you. Yeah. So the thing is that this misnomer that you are, I was talking about the communication. So communication, you have the perceived, I am using the word perceived, anonymity. आप सोच रहे हैं कि आप मोबाइल पे जो कर रहे हैं किसी को नहीं मालूम है, ये है. And this perceived anonymity lead to disinhibition. जब मूवमेंट यू फील कि हाँ हमको कोई नहीं जान रहा है, हमको कोई नहीं देख रहा है, यू बिकम डिसइनहिबिटेड. आपको जो चीज़ नहीं करना है वो करना शुरू करते. यू स्टार्ट सेंडिंग द फोटोग्राफ, यू आर स्टार्ट डूइंग द थिंग्स एंड एवरीथिंग हैज एक्सलरेटेड. पूर्वी काय होत होता की जर कोणा व्यक्तीला एक व्यक्तीसोबत स्टॉकिंग करायचं आहे, त्यांच्यासोबत पाठलाग करायचा आहे, तो एकच व्यक्तीचं करू शकत होता. आता एक वेळी टेक्नॉलॉजीमुळे एक 4, 5, 15 व्यक्तीला तो स्टॉक करू शकतो. पूर्वी जर एक लोकांचं प्यार करायचा होता तो एकच व्यक्तीला प्यार करतील, त्यांच्यासोबत टाईम देतील, जातील, मिळतील, फेकतील. नाउ द सिच्युएशन इज दॅट ॲट वन टाइम ऑन द मोबाईल ही कॅन हॅव अफेअर विथ अबाउट कपल ऑफ पीपल. थर्ड थिंग, द थिंग इज दैट एवरी कम्युनिकेशन हैज एक्सलरेटेड मोड. पहले आप दूसरे से मिलते थे, पहले दिन मिलते थे, दूसरे दिन फिर 5 दिन के बाद मिलते थे, फिर 1 महीने के बाद मिलते थे, फिर 7 दिन के बाद मिलते थे. यहाँ कम्युनिकेशन शुरू होता है, रात भर चैट होता है, सवेरे गुड मॉर्निंग, सुबह में लव एंड फिर और चीज़ होता है. तो एवरीथिंग हैज एक्सलरेटेड इन द टेक्नोलॉजी. सो डिसइनहिबिशन लीड्स टू द जनरॉसिटी. आप बहुत जनरस हो जाते हैं. जनरस इतना हो जाते हैं कि आपके पास कोई फीलिंग नहीं रहती. पहले किसी के मैयत में जाते थे तो एक दिन गए, वहाँ पे जाके कंसोल किए, फिर आए. यहाँ बैठे बैठे आप एक तरफ RIP करते हैं, दूसरे तरफ हैप्पी बर्थडे करते हैं विद इन मिनट्स. सो यू हैव डिप्राइव्ड ऑफ द सेंटिमेंट्स. देर इज ए MIT रिसर्च एंड द बुक इज कॉल्ड एलोन टुगेदर. सो यू हैव बिकम एलोन. Even you feel that you are together, you have become the alone. So crime में there is a two thing. This is talking about the cyber psychology. Crime क्यों generate होता है cyber crime से, and connectivity से, इंटरनेट से ये crime क्यों बढ़ रहा है. बच्चों में insensitivity क्यों बढ़ रही है. बच्चों में hankering for image building, hankering for. अब बच्चों का आजकल के बारे में कहा जाता है कि दुनिया का आज की तारीख में बेस्ट बेबी सीटर कौन है, तो है मोबाइल फ़ोन. कहीं भी पार्टी में जाइए, यंग कपल इज़ फाइटिंग विद द मोबाइल फ़ोन. द किड्स इज़ नॉट ईटिंग बिकॉज ऑफ द मोबाइल फ़ोन. तो व्हाट दे डू, गिव द मोबाइल फ़ोन एंड आस्क देम कि तुम खाना खाओ. एंड वन फादर विल टेकिंग द मोबाइल फ़ोन एंड सम मूवी इज़ गोइंग ऑन एंड द मदर इज जस्ट फीडिंग. Because the kid will not listen without mobile phone. What is interesting in mobile phone?
Why the kid is attracted to mobile phone? Here also everything is going, that kid is in a mobile phone. So he is not at all bothered what is going on the surrounding. So when you have the mobile phone, you are interacting with the people and you are taking the meal but using the mobile phone. So mobile phone give you every minute new thing. Every minute, every second the new picture is coming, new thing is happening. This doesn't happen in the real life. So the person come from the mobile phone to the reality, he feel uneasy, uncomfortable. Many of you, there is a concept called addiction. एडिक्शन का इटिमोलॉजी देखेंगे, उसकी शुरुआत कैसे हुई, क्यों एडिक्टेड कहते हैं. ग्रीस में जब स्लेव के पास स्लेव जो होते थे तो स्लेव को एक पनिशमेंट मिलता था जिसको कहते थे एडिक्टस, और उस एडिक्टस सबसे एडिक्ट बनाए. तो एडिक्टस का काम होता था कि जो मालिक है उसकी जो भी काम करें, जो भी आदेश दें उसका पालन करें, उसको एडिक्टस कहते थे उस पनिशमेंट को. तो वी हैव बिकम एडिक्ट. प्रत्येक बहुत सारे लोग आप में से ऐसे होंगे कि प्रत्येक 5वें मिनट के बाद मोबाइल फ़ोन उठा के देखते होंगे किसी का SMS तो नहीं आया, व्हाट्सएप आया कि नहीं आया. यू हैव बिकम एडिक्टेड. द मोबाइल फोन इफ यू आर यूजिंग विदाउट रिंगिंग एंड सीइंग द स्क्रीन, दैट मीन्स यू आर इन ट्रबल जोन. सो ऑल दीज थिंग्स has a cumulative effect in the society and the development of the kids. There is a lot of things about the cyber psychology, so I will not go in detail. So one of the challenges before the police department, how to control this overuse of internet. This is one thing. The second thing is that ignorance of the impact and the use of the cyber. Last year, we have about 400 offenses of cyber crime. This year, so far, we have 71 offenses of the cyber crime. Recently, just I am sitting here, I received 4 people have lost about 4 lakh rupees due to the cyber crime. Very simple thing. They give an advertisement on OLX. I am ready to sell. They just looking for the person who is ready to sell the product. There is a app available in the free market without cost. He will send you कि साहब I am interested in your product. Sell it. I am ready to sell it. I am ready to purchase it. And then he sends a link, sends you link. कि साहब इसको क्लिक कर दो, आपका पेमेंट हो जाएगा. आप उसको क्लिक कर देते हैं. The moment you click it, you upload a app on your mobile. वो लिंक भेजता है, उससे आपके मोबाइल पे लिंक वो अपलोड हो जाता है. वो अपलोड होने के बाद आपका मोबाइल उसके कंट्रोल में चला जाता है और उसके मोबाइल से फिर आपको कहता है कि साहब हम आपको 10,000 रुपया भेज रहे हैं, आप रख लो एज ए टेक्स्ट, मैंने एज ए ट्रायल. आप उसको क्लिक कर देते हैं, आपको 10,000 रुपया दिखता है कि आ गया. फिर 5,000 भेज देता है कि ये भी देख लो साहब उस समय गलती हो गई था, आप फिर कर देते हैं. फिर कहा कि साहब टोटल कितना हुआ, तो आप कहते हैं कि 41,000 रुपया और है, आप लिख दीजिए 41,000 रुपया और इसको भी क्लिक कर दिए. उस 41,000 के समय वो आपका गूगल पे का रिक्वेस्ट भेजता है. आप 41,000 कर देते हैं, आपको 12,000 मिल जाता है, 41,000 आप लूज कर जाते हैं. सो दिस इज द टुडे इट इज rampantly happening in the city every day, 4 to 5 crimes, and the people are losing the money left, right and center. Last year in Kharghar, one gentleman has lost 71 lakh rupees. Why? Because इसको हम लोग कहते हैं हनी ट्रैप. हनी ट्रैप is a terminology used in the intelligence department, where किसी को यदि ट्रैप करना होता है तो एक खूबसूरत लड़की को भेज दीजिए या कुछ कीजिए, तो दैट इज़ कॉल्ड हनी ट्रैप. Here also the honey trap. A old gentleman has got the message कि we are
a secret service agency which provides young girl for entertainment. That gentleman has started paying and ended up paying 71 lakh rupees, and then he realized that they are trapped, and then come to the police station, we registered the offense and we have caught the people. So another thing which we are concerned about is the cyber crime, the first thing. The second thing, the ignorance of the people about the use of the mobile phone. इसलिए I will request everybody who doesn't know the use of the mobile phone and a smartphone, please don't use it. Because as per the theory, whatever you do on the mobile, you are leaving the fingerprint or digital print, footprint, which is not able to be deleted. आप चाह के भी उसको नहीं कर सकते. That is a proof. And the another thing, especially about the use of the women, of who are ever using the Instagram, take the security norms of it. If you have not secured your Instagram, you will be in trouble. The other crime which is prevalent nowadays is a Facebook hacking, email hacking, because there is a simple software available in the market in which I can send an email from any email ID to you. There is a lot of industrial sector, there is a lot of crime. When you get that from the information from that your vendor, that साहब आपका माल चला गया, आप इस अकाउंट पे भेज दीजिए, अकाउंट चेंज हो गया, and you pay to somebody else, not your own, because your IP, they create the IP address. There is a site called, this is called proxy server, that they mask the original IP and the email ID with the email ID you want. So don't believe on the email, don't believe on the SMS, because anybody can give the SMS from any number. Don't believe on the WhatsApp, your WhatsApp is secure, and start calling and giving the information. Be very, very careful for the use. Now today is the world where you can't live with the internet and connectivity. But if you know the connectivity and its danger, then only use it. So these are the two challenges which we are facing the police department. One is the ignorance of the public about the use of the cyber or connectivity, and the second is the cyber related crime, which is increasing very, very fast. And the third, which is a concern, is overuse of the connectivity by the kids, and unfortunately, sorry to say, by the ladies. The moment you start using it, you start giving up so much of information on the internet, so much about your jewelry, about your dresses, about your happening, about whenever you're going to the foreign country, you just take the photograph, the whole family is on leave. So you are attracting the thief queue, there is nobody in the house. When I was a CP Aurangabad, there was a unique case that all those who has gone on the foreign trip, their house is burgled. When we started and linking it, we linked that the person who has booked them, one chap, he is supplying the information to the gang. Okay, these people are going on leave from this to this date. How many people are going? 5. All the full family is going. Okay, the thief has that, and this is reconfirmed by the WhatsApp account, the Facebook account of that gentleman, because the whole family is in Greece. Okay, the thief has the full day, 7 days on their liberty. So use it, but do very, very carefully. And these are the things which I want to tell you. And at this juncture, I really appreciate the way the Awaaz today is grooming over the 1 year, and wish them best of luck and best of success. Thank you. धन्यवाद सर, आपण ज्या प्रकारे मार्गदर्शन केलं. सायबर क्राईम वाढतोय, सोशल मीडियावर त्यामुळे एवढं क्राईम वाढतंय, आणि ज्या प्रकारे आपण प्रॅक्टिकली दाखवलं ते खरंच सर्वांना समजलेलं आहे. त्यामुळे नक्कीच
सर्वजण याचा विचार करतील. खरं तर आपल्यामध्ये काही मान्यवर आहेत. तर पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे इथे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत तर नरेंद्र पाटील, तसेच इंटेक्सचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत सर आलेले आहेत. मी तस्नीम जेड्डी यांना विनंती करते की त्यांनी पनवेलच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांचं स्वागत करायचं आहे. मी जेड्डी सरांना विनंती करते की त्यांनी पनवेलच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांचं स्वागत करायचं आहे. आपण खरं तर वेळात वेळ काढून पनवेलवरून या ठिकाणी आलात त्याबद्दल मनापासून आपलं आभार. थँक्यू सो मच मॅम. जेडी सर प्लीज थांबा. तुम्हाला विनंती असेल की तुम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे आपल्यासोबत इंटेक्सचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत सर आहेत. खरं तर ते मुंबईवरून वेळात वेळ काढून आलेले आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी जेडी सरांनी महेंद्र घरत सरांचं स्वागत करायचं आहे. विजय नाटा सर आपल्यासोबत जोडलेले आहेत. तर धन्यवाद सर आपण वेळात वेळ काढून आल्याबद्दल. महेंद्र घरत सरांचं स्वागत करतील जेडी सर. त्याचप्रमाणे शिवसेना उपनेते तथा झोपडपट्टी सुधार मंडळ मुंबई सभापती विजय नाटा सर आपल्यासोबत आहेत. मी जेडी सरांना विनंती करेन की त्यांनी स्वागत करायचं त्यांचं. धन्यवाद सर. आता आपण एक छोटासा कार्यक्रम घेणार आहोत. खरं तर या समिटमध्ये आपण आपलं मॅगझिन रिलीज करतो. मी जेडी सरांना तसेच आवाज रेस आपला विनंती करेन की त्यांनी आपलं मॅगझिन रिलीज करण्यासाठी स्टेजजवळ यायचं. सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपल्या हस्ते मॅगझिन आपण आता रिलीज करतोय. आवाज टुडे स्टाफने देखील स्टेजजवळ यायचं आहे. खरं तर आपली आवाज टुडे टीमने स्टेजजवळ यायचं आहे, कारण आपण नेहमीच एक टीमवर्कमध्ये काम केलेलं आहे आत्तापर्यंत सुरुवातीपासून. सर्वांना विनंती असेल स्टेजवर यायचं आहे. मान्यवरांना विनंती असेल की त्यांनी हे मॅगझिन रिलीज करायचं आहे. या ठिकाणी आवाज टुडेचं मॅगझिन रिलीज होत आहे. सर्वांचं असंच आमच्यावर प्रेम राहू द्या, असेच आशीर्वाद राहू द्या. एक थोडीशी विनंती असेल, ॲक्च्युली संपूर्ण टीमने ॲक्च्युली स्टेजच्या खाली उभी राहून सर्वांचा एक फोटो येईल असं घ्यायचं आहे, कारण नंतर वेळ मिळेल नाही मिळेल म्हणून आत्ताच एक फोटो घेऊन ठेवूयात प्लीज. धन्यवाद सर्वांचं पुन्हा एकदा. ओके, थँक्यू सो मच सर फॉर कमिंग. यानंतर मी पनवेलच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांना विनंती करेन की त्यांनी आपल्या पनवेलबद्दल त्यांचं व्हिजन काय असणार आहे, कशा प्रकारे पनवेलचा विकास होणार आहे. अनेक मोठमोठे प्रकल्प येत आहेत. काय सांगाल मॅडम, कशा प्रकारे आता पनवेल बदलणार आहे? नमस्कार, गुड इव्हनिंग. मी डॉक्टर कविता चौतमोल, पनवेल महानगरपालिका महापौर. पनवेल महानगरपालिकेची स्थापना 2016 रोजी झाली असून आज पालिकेला स्थापन होऊन पूर्ण 3 वर्ष होऊन गेलेत.
आणि त्यातले प्रथम 2.5 वर्ष महापौर होण्याचा मान हा पूर्वी मलाच मिळाला आणि परत एकदा आमची आता निवडणूक झाली आहे. तर स्टार्टिंगचं जे आरक्षण होतं रिझर्व फॉर दी SC कॅटेगरी वुमन्स आणि आता जे आरक्षण होतं इट इज वुमन ओपन. आणि मला सांगायला इथे आनंद होता इन फ्रंट ऑफ यू की ओपन महिला आरक्षण असतानाही आमच्या पक्षाचे नेते मान्य श्री रामशेठ ठाकूर साहेब आणि MLAs प्रशांतजी ठाकूर जिल्हाध्यक्ष ऑफ BJP आमचे, तर त्यांच्यामुळे आज पुन्हा एकदा मला पनवेलचं महापौर होण्याचा मान मिळाला. त्याबद्दल सगळ्यांच्यासमोर मी त्यांचे इथे आभार व्यक्त करते. खऱ्या अर्थानं आमदार प्रशांतदादा ठाकूर इथे पोहोचणार होते पण त्यांच्या शेड्यूलमुळे त्यांना इथे पोहोचता आलं नाही आहे. तर पनवेल महानगरपालिकेमध्ये सुरुवातीला 2.5 वर्ष हा खूप स्ट्रगलिंग पिरियड माझ्यासाठी होता बिकॉज इट इज न्यूली फॉर्म कॉर्पोरेशन आणि पालिकेचा एरिया जो 110 स्क्वेअर किलोमीटरचा खूप मोठा एरिया आणि आमचा जो स्टाफ होता तो जुना नगरपरिषदेचा स्टाफ ओन्ली 600 कर्मचारी आमचे परमनंट असताना एवढा मोठा महानगरपालिकेचा एरिया सांभाळणं ही खूप चॅलेंजिंग टास्क होती आम्हाला. त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर 3 स्क्वेअर किलोमीटरचा जुना नगरपरिषदचा एरिया, उरलेली 29 जी होती ती ग्रामपंचायती समाविष्ट झालेली अशी महसुली गावं होती आणि 70% एरिया जो होता तो नवीन आलेला सिडकोचा एरिया की जो पूर्णपणे अंडर सिडकोच्या आहे आणि सिडकोचे MDs आहे किंवा सिडकोचे जे काही सगळे अधिकारी आहेत तो केवळ त्यांच्यावरती डिपेंड आहे. कुठलेही कामं आम्ही सुरुवातीला त्या एरियामध्ये करू शकलो नाही. त्यामुळे एवढं स्ट्रगलिंग पिरियड आमचा तो होता की कुठलंही काम करायचं तर लिमिटेड एरिया आमच्याकडे 3 स्क्वेअर किलोमीटरचा. त्यामुळे आम्ही ह्या पहिल्या 2.5-3 वर्षामध्ये जे काय आहे ते सुरुवातीला हँडओव्हरची प्रोसेस स्टार्ट केली. सुरुवातीला आम्ही आरोग्य व्यवस्था म्हणजे घनकचरा व्यवस्थापन आणि आमची UPSC सेंटर हँडओव्हर केले सिडकोकडनं. आणि मला सांगायला खूप आनंद होत आहे की नव्याने महानगरपालिका जरी स्थापन झालेली असेल तरी आम्ही 99.9% घनकचरा व्यवस्थापनाचं काम हे खूप चांगल्या प्रकारे करत आहोत आणि पूर्वीपेक्षा आता पालिकेमध्ये ड्रास्टिक चेंज झालेला आहे. आमच्याकडे जो कचरा रस्त्यावर पडायचा तो पूर्णपणे बंद झालेला आहे आणि आम्ही आता घनकचरा व्यवस्थापनमध्ये ओला सुका घनकचरा व्यवस्थापन करण्याचं काम आमचं चालू आहे. त्यानंतरचं जे आमचं पुढचं एम आहे ते सिडकोकडनं हँडओव्हर करून आमचे जे काही सर्व्हिसेस हँडओव्हर करण्याचं काम चालू आहे. त्यामध्ये स्टार्टिंगला आरोग्य व्यवस्था झाल्यानंतर आमचं वॉटर सप्लाय, त्याचबरोबर ड्रेनेज लाईन, रोड्स हे सगळे आम्ही 1 by 1 हँडओव्हर करून घेणार आहोत. त्यामध्ये खऱ्या अर्थानं पनवेल महानगरपालिका जरी एवढी मोठी महानगरपालिका आहे, बाजूला JNPT आहे, ONGC आहे, ह्या साईडला नवी मुंबई महानगरपालिका आहे, नवी मुंबईचे महापौर इथे उपस्थित आहेत, त्यांना आमचा पाण्याचा प्रश्न माहिती आहे. दरवर्षी मार्च एंडिंगला पनवेलचा पाण्याचा प्रश्न येतो बिकॉज पनवेलला पाणी पुरवठा हा एक एजन्सी करत नाही. MJP, MIDC आणि एक छोटंसं धरण आहे आमच्याकडे नगरपालिकेचं असलेलं देहरंग धरण की याची कॅपॅसिटी खूप छोटी आहे. अशा डिफरंट एजन्सीजमुळे आम्हाला वॉटर सप्लाय होतो पण तेवढा शॉर्ट आहे की तो आमच्या एवढ्या मोठ्या जवळपास पनवेल कॉर्पोरेशनची लोकसंख्या जर आता आपण काउंट केली इट इज मोर दॅन अबाउट 10 to 12 lakhs एवढी लोकसंख्या आहे आणि त्यांना पाणी पुरवठा पुरत नाही आहे. त्यामुळे आम्ही फ्युचरमध्ये जर आमचं प्लॅनिंग विचारलं अबाउट वॉटर तर आम्ही पाण्यासाठी आमचं जे काही बाळगंगा किंवा कोंढाणा धरण आहे आपण सिडकोचे जे निर्माण होणार आहे त्यामध्ये आम्ही वॉटर रिझर्वेशन करण्यासाठी आमचं डिफरंट सोर्सेस आम्ही तिथे तयार करत आहोत की जेणेकरून आम्हाला वॉटर सप्लायमध्ये पिण्याचं पाणी आम्हाला तिथे मिळेल. त्याचबरोबर हे झालं आमचं पाण्याचं आणि दरवर्षी आम्हाला पाण्यासाठी डिफरंट ठिकाणी मागणी करावी लागते. काही वर्षी 2 वर्ष आम्ही नवी मुंबईच्या महानगरपालिकेवरती डिपेंड होतो आणि त्यांनी आम्हाला बऱ्याच अंशी पाण्यासाठी व्यवस्थाही केली, त्याबद्दलही त्यांचं मी इथे धन्यवाद व्यक्त करते. आणि त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेमध्ये आम्ही गेल्या 2.5 वर्षामध्ये जर आपण बघितला तर आत्तापर्यंत 100 ते 150 कोटीचे रोड पनवेल महानगरपालिकेमध्ये आम्ही बनवलेले आहे. त्यामध्ये गावाचे पण बनवलेत, शहराचे पण रस्ते बनवले आणि डिफरंट थिंग जी पनवेल नवीन असतानाही महानगरपालिकेने केली ती मला सांगायला खूप आनंद होतो की गावाच्या बाजूला जे काही खेडे आहेत त्या खेड्यांना आम्ही स्मार्ट विलेज, मग सुरुवातीला प्रॅक्टिकल आम्ही 5 विलेज आम्ही निवडले, मग त्यामध्ये जवळचे 5 विलेज घेऊन त्यामध्ये स्मार्ट विलेज म्हणजे काय करता येईल, रोड, ड्रेनेज लाईन, स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज असेल, गटर असेल, त्याचबरोबर जी काय आपले वायर वरती गेलेले आहेत त्या वायरला आम्ही अंडरग्राऊंड करतो आहे, केबल MSCBचे असे विविध प्रकल्प आम्ही हाती घेतलेले आहेत. त्याचबरोबर हे झालं विजनरी आमचं आता चालू आहे आणि याच्या पुढचं विजनरी असं आहे की नेक्स्ट जे काही गावं आहेत त्यांना आम्ही हळूहळू स्मार्ट विलेजमध्ये कन्वर्ट करत आहोत. विविध फंड्स आम्ही आपल्या सरकारकडे मागितलेले आहे. त्याचबरोबर आमचा जो काही बाकीचे जे काही आमचे फंड्स आहेत तेही आम्ही सरकारकडे मागण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे सायमल्टेनियसली आमचा फॉलोअप चालू आहे. GSTचं जे काही अनुदान आम्हाला मिळाल्याचं बाकी आहे त्याकडे आमचा खूप पाठपुरावा चालू आहे. आणि मला खूप म्हणजे धन्यवाद द्यायचे आमचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांना की ज्या वेळेला आम्हाला कॉर्पोरेशनमध्ये अडचणी आल्या आहेत त्यांनी प्रत्येक वेळेला आम्हाला मदत केली आहे. जे काही आमचे लोकल इश्यू असतील, कॉर्पोरेशनचे इश्यू असतील, मंत्रालयीन इश्यू असतील ते आम्हाला सोडवण्यासाठी खूप मदत केली आहे. त्यामुळे नक्कीच ही आमची कॉर्पोरेशन येत्या
आता आमचं 2.5 वर्ष झालेले आहे, पण येणारे 2.5 वर्ष हे होपफुली खूप फ्युचर चांगलं आमचं ब्राईट होणार आहे. आणि नक्कीच जे जे काही प्रॉब्लेम्स आमचे आता आम्ही सॉल्व करू शकलेले नाही आहेत ते आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि अजून एक नव्याने आम्ही गोष्ट करत आहोत. मला सांगायला खूप आनंद होत आहे की पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध ठिकाणी स्लम्स एरिया खूप होते. त्यातले एक स्लम्स आम्ही निवडलेले आहे. 1 बाय 1 सगळ्या स्लम्स निवडून आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2022पर्यंत आमचं टार्गेट ठेवलं की सगळ्यांना आम्ही घरं बांधून देणार आहोत पालिके माध्यमातून. त्यामुळे सुरुवातीला आम्ही 2 घराचा DPR हा शासनाकडे पाठवलेला आहे आणि येत्या 2-3 महिन्याच्या काळामध्ये नक्कीच DPR सँक्शन होऊन येईल आणि आम्ही आमच्या स्लम एरियाचं डेव्हलपमेंटचं काम सुरू करत आहोत. हे मला इथे सांगायला आनंद होतो. आणि पुन्हा एकदा नवी मुंबई आवाजला खूप खूप शुभेच्छा देते. आवाज टुडे हे जे आज मॅगझिन इथे ओपनिंग झालेलं आहे, मी त्या आवाज टुडे मॅगझिनला खूप खूप शुभेच्छा देते आणि आपल्या संपूर्ण टीमला मी खूप शुभेच्छा देते. आणि थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी अँड ऑनर टू मी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅडम. खरं तर आपण पनवेलवरून इकडे आलात त्याबद्दल खरंच मनापासून अभिनंदन घेऊ. नंतर पुढच्या वेळी नक्कीच घेऊ. खरं तर यानंतर मी पुढच्या कार्यक्रमाकडे वळते. या सगळ्या कार्यक्रमामध्ये जर ज्यांचा महत्त्वाचा सपोर्ट असेल ते म्हणजे आहेत आपले स्पॉन्सर्स किंवा ज्यांनी आपलं खरंच अप्रिशिएशन खूप केलेलं आहे सुरुवातीपासूनच. तर मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी आता आपल्या स्पॉन्सर्सला फेलिसिटेट करायचं आहे. मी नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर डॉक्टर जयवंत सुतार सरांना विनंती करेन की त्यांनी मरीन सेंटर क्लब नवी मुंबई यांचे सर इकडे उपस्थित सन्मानित करायचं आहे. मी कॅप्टन सरांना विनंती करेन ते जर इकडे उपस्थित असेल त्यांनी स्टेजवर यायचं आहे कृपया. यानंतर मी पॅराडाईज ग्रुपकडून जे प्रतिनिधी उपस्थित असतील त्यांना विनंती करेन की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. मी नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर जयवंत सुतार सरांना विनंती करेन की त्यांना फेलिसिटेट करायचं आहे. धन्यवाद सर. त्यानंतर आर्यन सुपर सक्सेस लिमिटेड ग्रुपकडून जर कोणी उपस्थित असेल तर त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. त्यानंतर निवस्ती ग्रुपकडून जर कोणी उपस्थित असेल त्यांनी स्टेजवर यायचं आहे. निवस्ती ग्रुपकडून कोणी उपस्थित असेल त्यांनी यायचं आहे. साईरामा रिअल इस्टेट ग्रुपकडून कोणी उपस्थित असेल त्यांनी स्टेजवर यायचं आहे. रौनक ॲडव्हर्टायझिंग कडून कृपया सर स्टेजवर या. मी पनवेलच्या महापौर डॉक्टर कविता चौतमलेंना विनंती करेन की त्यांनी रौनक ग्रुप ॲडव्हर्टायझिंग ग्रुपला फेलिसिटेट करायचं आहे. सर प्लीज सोबत. सीबा ॲड्स अँड कम्युनिकेशनकडून जर कोणी प्रतिनिधी उपस्थित स्टेजवर यायचं आहे. मी विजय नाहटा सरांना विनंती करेन की त्यांनी सत्कार करायचा आहे. थँक्यू सो मच सर. अरिहंत ग्रुपकडून अशोक शादर सर इकडे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. मी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार सरांना विनंती करेन त्यांनी सत्कार करायचा आहे.
श्री ॲडव्हर्टायझिंगतर्फे इकडे प्रतिनिधी उपस्थित असतील तर त्यांनी स्टेजवर यायचं आहे. श्री ॲडव्हर्टायझिंग. मी साई देवस्थान हालचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र पाटील यांना विनंती करेन की त्यांना फेलिसिटेट करायचं आहे. धन्यवाद. फिनिक्स लॉन्ड्रीतर्फे या ठिकाणी प्रतिनिधी उपस्थित असतील, अगर फिनिक्स लॉन्ड्री की तरफ से कोई प्रतिनिधि उपस्थित है तो कृपया स्टेज पे आए. फिनिक्स लॉन्ड्री की ओर से प्रजापति ग्रुप से यहाँ पे प्रजापति सर उपस्थित है, मैं उनको विनंती करती हूँ कि स्टेज पे आए. दिखड़े मैं प्रशांत पाटिल सर को विनंती करती हूँ कि उन्हें फेलिसिटेट करें. यहाँ पे MGM न्यू बॉम्बे हॉस्पिटलकडून कोणी इकडे उपस्थित असलं कृपया त्यांनी स्टेजवर यायचं आहे. MGM न्यू बॉम्बे हॉस्पिटल. भूमिराज ग्रुपकडून कोणी या ठिकाणी प्रतिनिधी उपस्थित असतील त्यांनी स्टेजवर यायचं आहे कृपया. मरीन सेंटर क्लबच्या या ठिकाणी कॅप्टन पार्थदास सर उपस्थित आहेत. मी तुम्हाला स्टेजवर येण्याची विनंती करते सर, आणि सर्वांच्या हस्तेच आपला सत्कार व्हावा अशी माझी विनंती आहे. कृपया सर्वांनीच ट्रॉफीला हात लावा अशी विनंती आहे माझी. हां, ट्रॉफीज कृपया जवळ आणून ठेवा. थँक्यू सो मच सर. बिल्डर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबईकडून प्रतिनिधी उपस्थित असतील त्यांनी स्टेजवर यायचं आहे. बिल्डर्स असोसिएशन तर्फे वसंत भाई, देवांग सर, बिल्डर एसोसिएशन ऑफ नई मुंबई टीम, सभी को मैं जिगर सर प्लीज जो भी हो प्रतिनिधि उपस्थित प्लीज स्टेज पे आइए सर. ये आपका सपोर्ट हमेशा हमारे लिए रहा है और आपका फेलिसिटेट करना हमारे लिए बहुत भाग्य की बात है. SSV ब्रॉडबैंड प्राइवेट लिमिटेड की ओर से यहाँ पे प्रतिनिधि उपस्थित हो, प्लीज स्टेज पे आइए. SSV ब्रॉडबैंड प्राइवेट लिमिटेड की ओर से यहाँ पे उपस्थित अगर कोई प्रतिनिधि है तो कृपया स्टेज पे आइए. और आखिर में 4 पॉइंट्स बाय शेरटन जो होटल में यहाँ पे एक्सेलेंस सर्विस देते हैं, मैं उपस्थित मान्यवरों को सभी को विनंती करती कि आप प्लीज़ उनको फेलिसिटेट किए. मैं आलोक सर को विनती करती हूँ कि प्लीज़ स्टेज पे आए. नरेंद्र पाटील सरांना विनंती असेल की त्यांना फेलिसिटेट करायचं आहे. धन्यवाद मॅडम आल्याबद्दल. थँक्यू सो मच. या ठिकाणी दुसरा एक सत्कार राहून गेला होता. खरं तर भाजपचे नितीन कंधारे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी महेंद्र खरे सरांना विनंती करेन की त्यांचा सत्कार करायचा आहे. नितीन कंधारे सरांना विनंती असेल की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. धन्यवाद सर. खरं तर नवी मुंबईचे महापौर जयवंत सरांना कामानिमित्त थोडंसं बाहेर जायचं, त्याच्यामुळे त्यांना थोडीशी घाई आहे. मी सरांना विनंती करते की त्यांनी नवी मुंबईबद्दल त्यांचं व्हिजन का आहे ते सांगावं. धन्यवाद. आवाज टुडे समिट विजन 2020 अँड बियॉन्ड या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले या शहराचे माजी आयुक्त विजय नाटाजी, उपायुक्त चाबुस्वार, माझे सहकारी दशरथ भगत, रविशेठ पाटील, प्रशांत पाटील,
महेंद्र घरत, संतोष शेट्टी, शशिकांत बिराजदार, रमाकांत म्हात्रे, माजी आमदार नरेंद्र पाटील, आवाज टुडेवर एक विश्वास टाकणारे हितचिंतक बंधू आणि भगिनीनो, खरं पाहता जे डी यांनी एक पत्रकारिता या शहरामध्ये सर्वांना सोबत घेऊन केली, त्या कालखंडामध्ये असलेले प्रिंट पेपर असतील, अन्य शहरामध्ये ज्या काय निघाल्या गेल्या त्याच्यात जे डीने सहभाग घेऊन त्या गोष्टी पूर्ण केल्या. गेल्या 4 महिन्यापूर्वी आवाज टुडे ही संकल्पना घेऊन त्यांनी या ठिकाणी सुरू केलं आणि कुठेतरी ह्या शहरामध्ये आवाज टुडेचं विषय नागरिकांमध्ये आणखी प्रिय व्हावी या उद्देशाने या ठिकाणी हा विजन 2020 हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपल्याला सर्वांना माहीतच आहे का 29 गावं आणि विविध सिडकोचे नोड मिळून झालेलं हे शहर 1 जानेवारी 1992ला या शहराची स्थापना झाली. 108 चौरस किलोमीटर आणि 11.5 लाख लोकसंख्या असलेलं, अशातून 1995ला थेट ग्रामपंचायतीतून महानगरपालिका झालेली ही पहिली महानगरपालिका. शहराचं मध्ये नागरीकरण होत असताना अनेक समस्या त्या कालखंडामध्ये होत्या, परंतु 1995 ते 2020पर्यंत एक शहराला दिशा देण्याचं काम न पेक्षा टप्प्याटप्प्यानं या शहराचा विकास वाढला गेला आणि त्या विकासाबरोबर लोकसंख्यासुद्धा या ठिकाणी वाढली गेली. लोकसंख्या वाढत असताना निश्चित स्वरूपामध्ये लोकप्रतिनिधी असतील यांना या शहराविषयी निश्चित स्वरूपामध्ये आव्हान आहेत. त्यामुळे 2020मध्ये या शहराचं निश्चित स्वरूपामध्ये एक व्हिजन त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. यापूर्वी गेल्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये या शहराच्या नागरिकांना कोणताही मालमत्ता किंवा पाणीपट्टी कर वाढ झाली नाही. 2020 ते 2025पर्यंत सुद्धा ती दरवाढ होणार नाही अशी या ठिकाणी व्हिजन आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे. आज जरी 2011ची जनगणना असली आणि त्याच्यामध्ये 11 लाख जरी लोकसंख्या, परंतु प्रत्यक्ष या ठिकाणी 15 लाख लोकसंख्या झालेली आहे. ज्या पद्धतीनं शहराला पाण्याची कमतरता नको म्हणून मोरवे धरण 450 MLTचं जरी घेतलं तरी होणारं रिकन्स्ट्रक्शन, भविष्यात होणारी लोकसंख्या, यासाठी या शहराला पाणी कमी पडू नये आणि म्हणून भविष्यामध्ये त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये टाटा पॉवर हायड्रोचं पाणी त्या ठिकाणी थेट भोकरपाडा जलकुंभाला फिल्टरायझेशन प्लांटला देऊन मोरवेचं पाणी बंद करून त्या अनुषंगानं नवी मुंबई क्षेत्राला पाणी देण्याची 2 महिने भूमिका त्या ठिकाणी राहणार आहे. शहरामध्ये आज निश्चित स्वरूपामध्ये पार्किंग समस्या आहेच.
असलेल्या पार्किंगवर सुद्धा सिडकोच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्या ठिकाणी संकुलनं बांधायचा संकल्प केलेला आहे आणि त्या माध्यमातून भविष्यामध्येही हे ठिकाणी पार्किंगची जटिल समस्या होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी स्मार्ट पार्किंग पॉलिसी करून त्याचं नियोजन या ठिकाणी करणार आहोत. गेल्या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये या शहराचा सिडकोने विकास आराखडा केला, तरी महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास आराखडा हे 2020मध्ये पूर्णत्वास करण्याचा या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. भविष्यात येणारं वाहनतल JNPT बंदर लक्षात ठेवून या शहरामध्ये वाहतूकमुक्त शहर व्हायला पाहिजे ही भूमिका घेऊन त्या ठिकाणी स्मार्ट मोबिलिटी प्लॅन हा तयार केलेला आहे ना. भविष्यात त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. मगाशी चाबुकस्वार यांनी सांगितलेलं की सिडकोकडनं जे उर्वरित भूखंड प्राप्त झाल्यानंतर नागरिकांना त्या ठिकाणी त्या भूखंडावर विविध सुविधा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे. वाशी स्टेशनपासून ते पाम बीच मार्ग थेट ऐरोलीपर्यंत जो अर्धवट रस्ता आहे तो पूर्णत्वास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न राहणार आहे. वंडरपार्कच्या बाजूला असलेली मोकळी जागा या शहराचं एक वंडर पार्क, एक नावाजलेलं पार्क म्हणून विकसित केलं आणि त्याचबरोबर त्याच्या बाजूला सायन्स पार्क निर्माण करण्याचं नियोजित केलेलं आहे. 109 चौरस किलोमीटरच्या महापालिका क्षेत्रामध्ये 225 उद्यानं आणि सुशोभित जागा आहेत. त्यापैकी काही उद्यानांची विशिष्ट संकल्पना घेऊन विकास करण्याचे नियोजन, थीम पार्क करण्याचं नियोजन या ठिकाणी येत्या 2020मध्ये झालेलं आहे. अनेक शहरामध्ये या ठिकाणी महिलांचे बचत गट निर्माण झाले, परंतु बचत गटांनी तयार केलेला माल विक्रीला त्या ठिकाणी जागा उपलब्ध नाही. 2020 ह्या कालखंडामध्ये महिलांना बचत गटाच्या मालाला विक्री करण्यासाठी नोडवाईज त्या ठिकाणी जागा निर्माण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न राहील. या शहरामध्ये युवक वर्ग जास्त आहेत, यांचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे आणि म्हणून भविष्यामध्ये लहान मुलांच्या माध्यमातून एक संस्कार त्या ठिकाणी घडले पाहिजे हा उद्देश समोर ठेवून या ठिकाणी बालभवनाची निर्मिती करण्याचा 2020मध्ये प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना विरुंगला केंद्र देणारी नवी मुंबई शहराची एक पहिली महानगरपालिका ही आहे आणि यापुढं वृद्धांनासुद्धा आधार देण्याचं काम नवी मुंबई महानगरपालिका करणार आहे आणि म्हणून त्यासाठी वृद्धाश्रमसुद्धा निर्माण करण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. या शहरामध्ये असलेले दिव्यांग यांनासुद्धा त्या ठिकाणी कुठेतरी ह्या शहरामध्ये स्वतःच्या पायावर उभी राहावी या उद्देशानं या ठिकाणी ETC केंद्र सुरू केलं. ETC केंद्र सुरू करत असताना अनेक दिव्यांग हे वेटिंगवर आहेत आणि भविष्य कालखंडामध्ये या 2020मध्ये 2 उपकेंद्र त्या ठिकाणी सुरू करण्याचा मनोदय ह्या ठिकाणी करणार आहोत. शाळा विजन घेतल्यानंतर या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकाच्या मुलाला एक चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी घेतली
अन्य महानगरपालिकांमध्ये पटसंख्या घटत असताना नवी मुंबई महापालिका शहरामध्ये ही पटसंख्या वाढत आहे आणि म्हणून निर्णय घेतलेला आहे की 2 CBSE शाळा या ठिकाणी सुरू करून त्या ठिकाणी पुढचे वर्गसुद्धा त्या ठिकाणी सुरू करण्याचा संकल्प, त्याचबरोबर ज्युनियर कॉलेज सुरू करण्याचा नियोजन ह्या ठिकाणी ह्या शहरामध्ये केलेलं आहे. हे स्वच्छ शहर होत असताना मगाशी त्या ठिकाणी सामाईमध्ये या शहराचा 3रा क्रमांक लागलेला आहे. या शहराला 1 नंबरचं नेण्याच्या दृष्टिकोनातून या शहरातले पाणी तुंबणार नाही. हे शहर पावसाळ्यामध्ये अन्य शहरांप्रमाणे पाणी थांबणार नाही या दृष्टिकोनातून शहरामधलं नाला व्हिजन हाती घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहेत. त्याचबरोबर जे पावसाळी पाणी साठवण्यासाठी जे होल्डिंग पॉईंट तयार केलेले आहेत त्या होल्डिंग पॉईंटमधली जी पाणफुटे आहेत ती काढून ते चांगल्या सुस्थितीमध्ये करण्याचा मनोदय या 2020मध्ये आहे. या शहरामध्ये चांगले खेळाडू निर्माण व्हावे, क्रीडाला प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं विविध भागामध्ये विविध खेळासाठी मैदानं त्या ठिकाणी विकसित करण्याचा या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. घनकचरा प्रकल्पाला आणि पाणी व्यवस्थापनाला अधिक अद्ययावत बनवण्यासाठी नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा शोध त्या ठिकाणी 2020मध्ये आम्ही घेणार आहोत. मगाशी पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी शहराच्या सुरक्षेच्या माध्यमातून आणि हे शहर सुरक्षितसुद्धा असायला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी घेतली असून शहरामध्ये 650 CC कॅमेरे लावण्याचा या ठिकाणी 2020मध्ये मनोदय त्या ठिकाणी केलेला आहे. या शहरामधलं असलेलं सांडपाणी टर्शरी ट्रीटमेंट प्लांटद्वारे विशेष प्रक्रिया करून प्रक्रियाकृत पाणी उद्योग समाला वापरण्यासाठी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या 2020मध्ये राहणार आहे. आज जरी मोरवे धरणाचं पाणी 450 MLT त्या ठिकाणी मिळत असताना त्या कालखंडामध्ये असलेलं प्रशासन, त्या कालखंडामध्ये असलेले लोकप्रतिनिधी या शहरासाठी त्या ठिकाणी नियोजन केलं आणि पाण्याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी धरणाच्या बाजूला अनेक एकर मोकळी जागा त्या ठिकाणी असून भविष्यात त्या ठिकाणी आकर्षक अशा पद्धतीचं करमणूक केंद्र म्हणजे अम्युजमेंट पार्क विकासाचं नियोजन करण्याची भूमिका ह्या 2020मध्ये केलेली आहे. अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी 1995 त्या 20मध्ये नियोजन केलेला प्रकल्प निश्चित स्वरूपामध्ये मग पत्रकार असतील, लोकप्रतिनिधी असतील, नागरिक असतील यांनी केलेल्या सहकार्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये हे शहर 1 नंबरला आणण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपामध्ये राहील अशा पद्धतीची भूमिका या शहरासाठी घेतलेली आहे. मी या ठिकाणी जेडी साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमला मी मनपूर्वक शुभेच्छा देत असताना जेडी साहेब आपल्या पहिल्या अक्षरामध्ये जे आहे आणि सध्या जे पहिलं अक्षर असतं ती गोष्ट फॉर्ममध्ये होते आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या ठिकाणी आपली ही जी वाहिनी टुडे 4 महिन्याची केलेली आहे. भविष्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये जी आपण एक चिकाटी या पत्रकारितेमध्ये आहे ती निश्चित स्वरूपामध्ये पुढं जाईल. मी आपल्या ह्या वृत्तवाहिनीला नव्या मुंबईच्या जनतेच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो. तूर्त थांबतो. जय हिंद,
जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच सर. खरं तर नवी मुंबई महानगरपालिका देशामध्ये मानाची आहे आणि आपण मार्गदर्शन केलं, धन्यवाद सर. सध्या कार्यक्रम खूप आहेत, अनेक विविध मान्यवर येत आहेत जात आहेत. सर आपण वेळात काढून आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सर. आपल्यामध्ये कार्यक्रमाला सध्या आमदार मंदा म्हात्रे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करते त्यांनी स्टेजवर यायचं आहे. मी तस्नीम जेड्डी मॅडमला विनंती करेन की त्यांनी त्याचा सत्कार करायचा आहे. मी तस्नीम जेड्डी मॅडमना विनंती करते की त्यांनी आमदार मंदा म्हात्रेंचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. BNMचे प्रेसिडेंट हरीश शेडा सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी मंदाताईंना विनंती करेन की त्यांचा सत्कार करायचा आहे. सध्या सर म्हणजे घर घेणं ही एक अनेकांचं स्वप्न असतं आणि आपल्या संस्थेच्या माध्यमातून खरं तर एक चांगल्या प्रकारे घरांची परवणी लोकांना मिळते आणि आपण खूप चांगलं काम करतो त्याबद्दल धन्यवाद. साथी खरं तर ताईंना विनंती असेल की या ठिकाणी कामधेनू ग्रुपचे सतीश सबलोक सर या ठिकाणी आहेत. त्यांचा सुद्धा सत्कार तुम्ही करावा अशी मी त्यांना तुम्हाला ओके ठीक. अच्छा मॅम एक सत्कार सर प्लीज. खरं तर कार्यक्रमाची घाई सगळ्यांनाच आहे. विजय नाटा सरांना सुद्धा जायचं आहे. त्यांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. हो थँक्यू. आवाज टुडेचे संचालक सन्माननीय जेडी, त्यांचे सर्व सहकारी, मंचावरील उपस्थित सर्व गणमान्य व्यक्ती, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, बराच उशीर झाला आहे मला असं वाटतं आणि बऱ्याच वक्त्यांनी जे सांगायचं ते सांगितलेलं आहे. हा जो समिट जेडीनी या ठिकाणी आयोजित केला आहे 2020 अँड ऑनवर्ड्स, त्याचा उद्देश मला असं वाटतं की येणाऱ्या भावी काळामध्ये नव्या मुंबईमध्ये कुठल्या डेव्हलपमेंट झाल्या पाहिजेत, लोकांच्या गरजा काय आहेत, याच्या अनुषंगाने या ठिकाणी साधक बाधक चर्चा सुरू आहे. अनेक वक्ते आले गेले, आपापली मतं मांडली. मला असं वाटतं की नवी मुंबई हे शहर राहण्याच्या दृष्टीनं देशातलं एक महत्त्वाचं शहर आहे आणि शहरं जशी वाढतात तसा बकालपणा वाढतो आणि शहरातल्या अनेक ज्या अडचणी आहेत तिथे राहणाऱ्या लोकांना त्या फेस कराव्या लागतात. या सगळ्यांची तुलना जर आपण नव्या मुंबईशी केली तर नवी मुंबई हे राहण्याच्या दृष्टीनं अतिशय चांगलं शहर आहे असं माझं मत आहे. काही ड्रॉबॅक असतील, परंतु एका दिवसामध्ये कुठल्याही गोष्टी आपल्याला पुरवता येत नाही, पूर्ण करता येत नाही. या शहरामध्ये मला प्रामुख्याने ज्या समस्या दिसतात त्याच्यामध्ये सामान्य माणसांना किंवा आपल्या सगळ्यांनाच जी अडचण येते ती पार्किंगची मोठी अडचण आहे. सिडकोनी ज्यावेळी हे शहर वसवलं त्यावेळी हे शहर इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढेल अशा प्रकारची अपेक्षा नव्हती आणि त्याच्यामुळं पार्किंगची तेवढी व्यवस्था या शहरामध्ये करण्यात आलेली नाही आणि त्याचे परिणाम आपण सगळे भोगत आहोत. मला असं वाटतं याच्यावर भावी काळामध्ये तर आता नवीन OCCC देताना पार्किंगची व्यवस्था केली जाते,
परंतु आज रस्त्याला किंवा रस्त्याच्या बाजूला जे पार्किंग होतं त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आपण सगळं फेस करत आहोत. आणि त्याच्यावर एकच इलाज आहे, अंडरग्राऊंड पार्किंग करणं, मल्टी स्टोरीड पार्किंग करणं किंवा मोठी मोठी वाहनतळं जिथे जिथे सिडकोच्या जागा आहेत त्या ठिकाणी निर्माण करणं. तर तो एक विषय आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. या शहराला आणखीन सगळ्यात मोठी भेडसावणारी दुसरी गोष्ट अशी आहे की सिडकोनी ज्या बिल्डिंग बांधल्या त्याला आता 40-50 वर्ष झालेली आहे. त्या बिल्डिंगचा दर्जा म्हणा किंवा झालेला पिरियड म्हणा, याच्यामुळं या शहरातल्या या सिडकोनी बांधलेल्या मोडकळीस आलेल्या ज्या बिल्डिंग आहेत तिथे राहणाऱ्या लोकांना प्रचंड तणावाखाली, भीतीखाली राहावं लागतं. आणि जोपर्यंत या बिल्डिंगचा पुनर्विकास होत नाही तोपर्यंत या 2-2.5 लाख लोकांना आपण रिलीफ देऊ शकणार नाही. म्हणून सगळ्यात प्रायोरिटीचा विषय जर कुठला असेल तर या शहरामध्ये मोडकळीस आलेल्या ज्या बिल्डिंग आहेत त्याचा पुनर्विकास करणं. आणि तो विषय आम्ही आता सुदैवानं आघाडी सरकार आलेलं असल्यामुळं सगळ्यात प्रायोरिटीने घेतलेला आहे आणि येणाऱ्या थोड्याच काळामध्ये आपल्याला त्याचे परिणाम निश्चितपणानं दिसतील. आणखी या शहरामध्ये एक अडचण अशी आहे की या शहरामध्ये दिसून येत नाही परंतु झोपड्यांची संख्या प्रचंड आहे. सुमारे 60,000 झोपड्या MIDCच्या जागेवर, सिडकोच्या जागेवर, कलेक्टरच्या जागेवर आहेत. आणि या शहरामध्ये याच्यापूर्वी जसं मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये SRAचा प्रयोग राबवला तशा प्रकारचा प्रयोग या ठिकाणी राबवला नाही आणि झोपड्यांची संख्या वाढत गेली. त्या ठिकाणी राहणाऱ्या 2.5-3 लाख लोकांना अतिशय कमी सुविधा आपण पुरवतो आणि अतिशय वाईट पद्धतीचं जीवन त्यांना जगावं लागतं. तर या शहरामध्ये SRA योजना राबवणे सगळ्यात महत्त्वाचं असं मला वाटतं. या शहराला आकार देण्याचं किंवा शहर डेव्हलप होण्याची जी अनेक कारणं आहेत त्याच्यामध्ये ही जी आपली ठाणे बेलापूर रस्त्याच्या बाजूला असलेली MIDC आहे, या MIDCमध्ये प्रचंड संख्येने उद्योजक, कामगार, ट्रान्सपोर्टर यांचं जीवन सगळ्यांचं त्याच्यावर अवलंबून असतं. परंतु दुर्दैवाने MIDCमध्ये ज्या पद्धतीने सुविधा द्यायला पाहिजे होत्या त्या दिल्या गेल्या नाहीत. त्या ठिकाणी ताबडतोब सुविधा देणं ही आणखी एक मोठी गरज आहे असं मला वाटतं. इतर अनेक प्रश्न या शहराचे आहेत. त्याच्यामध्ये हॉकर्सचा विषय, आज हॉकर्स सगळे फुटपाथवर बसलेले आपल्याला दिसतात, चालणाऱ्याला अडचण होते. होर्डिंगची पॉलिसी आहे, अनेक वर्ष झालं केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं होर्डिंग पॉलिसी आणलेली आहे परंतु त्याचं अंमलबजावणी होत नाही आणि शहर विद्रूप झालेलं आपल्याला दिसतं. अशा अनेक विषय जे आहेत ते आपल्याला भावी काळामध्ये फेस करावे लागणार आहेत. या ठिकाणी महापौरांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये शाळेचा उल्लेख केला, दवाखान्यांचा उल्लेख केला, पाण्याचा उल्लेख केला. तर मला असं वाटतं की केजरीवाल साहेबांनी दिल्लीमध्ये शाळेच्या बाबतीमध्ये आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये जे एकदम क्लास 1 फॅसिलिटीज दिलेल्या आहेत, एकदा आपण लोकप्रतिनिधी असतील किंवा अधिकारी असतील यांनी तिथलं जे मॉडेल आहे तसं जर रिप्लिकेट केलं तर या शहरामधल्या लोकांना आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या चांगल्या सुविधा मिळतील असं मला वाटतं. याशिवाय छोटे मोठे अनेक विषय आहे. ग्रामस्थ ज्या भागामध्ये राहतात, प्रकल्पग्रस्त जे राहतात गावठाणामध्ये, त्यांचे विषय आहे, त्यांची घरं रेग्युलराईज करण्याचा विषय आहे, तो अनेक वर्षे प्रलंबित आहे. तो विषय देखील आघाडी सरकारने अतिशय प्रायोरिटीने स्वतःच्या हातामध्ये घेतलेला आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सिडको जे आहे, सिडकोनी ज्या जमिनी प्लॉट सगळे दिलेले आहेत या सगळ्याचे आपण मालक नाही, आपण लेसी आहोत, भाडेकरू आहोत. आणि दुर्दैवानं हे फ्रीहोल्डची जी संकल्पना होती ती संकल्पना अंमलात येऊ शकली नाही. 2 वर्ष झाली फ्रीहोल्डचा निर्णय शासनाने घेतला परंतु त्याच्यामध्ये 1000 चुकीच्या गोष्टी असल्यामुळं या शहरातल्या जमिनी फ्रीहोल्ड झालेल्या नाहीत. आणि या शहरातल्या सगळ्या जमिनी पूर्णपणे, ज्याला ॲब्सोल्यूट ओनर आपण म्हणतो, या सगळ्या लेसींना जोपर्यंत आपण ॲब्सोल्यूट ओनर करत नाही तोपर्यंत या लोकांचा सिडकोमध्ये जाण्याचा, महापालिकेमध्ये जाण्याचा त्रास कमी होणार नाही. तो देखील विषय आघाडी सरकारनं अतिशय प्रायोरिटीने घेतलेला आहे. माननीय मुख्यमंत्री असतील, नगरविकास मंत्री असतील, यांनी या विषयाला अतिशय प्राधान्य दिलेलं आहे. आणि या जमिनी कमीत कमी वेळामध्ये कशा फ्रीहोल्ड करता येतील याच्या दृष्टीनं सिडको आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट कामाला लागलेलं आहे. मित्रांनो, या शहरामधले बाकीचे जे विषय आता महापौर साहेब बोलत होते, सिवेजचा विषय असेल, वॉटर सप्लायचा विषय असेल, अपंग केंद्राचा विषय असेल,
या शहरातल्या गार्डनचा विषय असेल. सुदैवानं मला 4 वर्ष आयुक्त म्हणून इथं काम करताना या सगळ्यामध्ये, या डेव्हलपमेंटमध्ये महत्त्वाचा वाटा उचलण्याची संधी मिळाली. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की राहण्याच्या दृष्टीनं नवी मुंबई अतिशय चांगलं शहर आहे. आता वेळ खूप झाला, विषय खूप आहे, त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही. हा समिट ऑर्गनाईज करून JDनी खूप चांगलं काम केलेलं आहे. मला त्यांना माझी एकच विनंती आहे, JD, आपण वेगवेगळ्या वक्त्यांनी जे काही मुद्दे मांडले त्याचं रिपिटेशन वगळून एखादं बुकलेट जर तयार केलं तर मला असं वाटतं या शहरातल्या सगळ्या विषयांचं एक आपलं कॉम्पेंडियम तयार जर केलं तर ते सगळ्यांनाच उपयोगी होईल. तो प्रयत्न आपण करावा आणि आपण दरवर्षी अशा प्रकारचा प्रयोग करता, अतिशय मेहनतीनं, अतिशय नियोजन पद्धतीनं आपण सगळे काम करता, त्याच्याबद्दल तुम्हाला विशेष तुमचं अभिनंदन करतो. आणि JDंबद्दल आम्हाला विशेष प्रेम आहे, कारण खरा पत्रकार कसा असावा, निस्पृह असावा, निष्कलंक असावा आणि कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न, मर्यादेच्या बाहेर जाऊन अपेक्षा न करणारा असावा आणि त्याचं वाचन चांगलं असावा, तो लर्नेड असावा, अशी आपली सगळ्यांची अपेक्षा असते. आणि त्याच्या या सगळ्या डेफिनेशनमध्ये फिट बसणारा JD हा आपला एक पत्रकार आहे. त्याच्या प्रेमापोटी आपण सगळे या ठिकाणी आलेलो आहोत. आय विश ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. आपण मोलाचं मार्गदर्शन केलं, तर ज्या शहराला गरजेच्या आहेत गोष्टी त्या आपण सांगितल्यात. थँक्यू सो मच येण्यासाठी. आपल्यासोबत मंदाताई म्हात्रे आहेत. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी आपल्याला शहराबद्दल मार्गदर्शन करायचं आहे. आवाज टुडेचे संपादक JD, त्यांचे सगळे सहकारी, व्यासपीठावरती आमचे ज्येष्ठ नगरसेवक स्थायी समितीचे सभापती शशिकांत बिराजदारजी, कामगारांचे ज्येष्ठ नेते महेंद्र घरतजी, माझ्याबरोबर ज्यांनी पालिकेत 5 वर्ष काम केलं ज्येष्ठ असे संतोष शेट्टीजी, त्याचप्रमाणे साई मंदिरचे अध्यक्ष रवी पाटीलजी, उपस्थित सर्व बंधू भगिनीनो आणि पत्रकार बंधूंनो, मी जास्त वेळ घेणार नाही कारण तुम्ही बोर झालेले आहात आणि पालिकेच्या सगळ्या बातम्या तुम्ही TVत आणि पेपरमध्ये वाचता, म्हणजे मला परत रिपीट करायची गरज नाही. जे काय नव्या मुंबईमध्ये घडतं आहे हे रोज तुम्हाला आवाज टुडे म्हणा, पूर्वी आवाज म्हणा, वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून रोज ऐकायला आणि बघायला मिळतं. आज इथे बरेचसे बिल्डर आहेत बसलेले, त्यांच्यासाठी मी जरा बोलेन की नवी मुंबईचं रिडेव्हलपमेंट जे करायचं आहे, जर तुमच्याने होत नसेल तर मला सिडकोला आमंत्रण करावं लागेल, टाटाला आमंत्रण करावं लागेल, LNTला आमंत्रण करावं लागेल. कारण काय आहे, लोक आज देशोधडीला लागले, 10-10 वर्ष संगमरवरी शिबिर नसल्यामुळे बाहेर राहतात आणि त्यांच्या खूप अडचणी आहेत आणि ते लोक येऊन भेटतात. तर एक मला वाटतं आपण सगळे बसलेले आहेत ज्येष्ठ लोक, एक मीटिंग लावा आणि तुम्ही मला बोलवा, काय तुमच्या अडचणी आहेत तर मी ऐकून घेईन आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर सोल्युशन काढूया. कारण काय आहे, घरं ही झालीच पाहिजे. क्या बराबर है ना त्रिपाठी जी? घर होना चाहिए, गरीब को घर मिलना चाहिए और सस्ता भाव में अच्छा घर मिलना चाहिए और क्वालिटी वाइज मिलना चाहिए. इसके लिए मैं आज बात करूँगी. एपेसा दिले ना वाढून, एपेसाला काय झालं, एपेसा अहो त्यांचं ते माझ्याकडे एकही बिल्डर येत नाही. ते म्हणतात ना कसाईला गाय दार्जन असते, कसाईकडे पहिले जाणार ते. जिथं कसाई कापतो ना त्याला काही नसतं वाटत गाय कापली त्याचं, पण आम्ही गाईला मारलं ना तर आमचा हिंदू धर्म आडवा येतो. हिंदू धर्मात गाईला मारत नाही. काय बरोबर है ना? बराबर है ना वीर? हाँ बोलो ना जोर से. हाँ तो यही बोलती हूँ. और आज की पत्रकारिता जो चल रही है उसके बारे में JD मुझे बात करनी है कि आज का अभी चुनाव गए, अभी दूसरे चुनाव आ गए. कोई पैसा दो या मत दो, मगर जो गरीब कैंडिडेट है उसको भी आप हाईलाइट करना चाहिए. ऐसे नहीं है. आज की पत्रकारिता जो इतनी गंदी चल रही है नवी मुंबई में, उसका अनुभव मैंने अभी आने वाले चुनाव में लिया मैंने. तो आपके माध्यम से मैं कहना चाहती हूँ कि पत्रकारिता भी शुद्ध होनी चाहिए, अच्छी होनी चाहिए और गरीब लोगों के लिए भी आपकी पत्रकारिता उतने दमदार तरीके से चलनी चाहिए. ऐसे नहीं कि मंदाताई है, बहुत बड़ी है, कुछ है तो उसका ही बताओ. नहीं, सामान्य का सामान्य आदमी जो इलेक्शन के लिए खड़ा है, मैं देखूंगी आपके आवाज़ टुडे में आप किसकी किसकी मुलाकात दिखाते हो.
समझो एक बार एक का पैसा नहीं मिला तो क्या हुआ, पैसा कमा के कोई इधर रहता भी नहीं है, एक ना एक दिन उधर जाना है खाली पिंजरा छोड़ के। तो पत्रकारिता भी आप आने वाले चुनाव में अच्छी तरीके से करो। मैं देख रही हूँ बजट चालू है मगर टीवी की न्यूज चालू है अलग तरीके से। क्या हम समझते नहीं क्या ये चैनल मैनेज हुआ है करके? क्या हम इतने पागल है? 25 साल से हम नायर साहब बैठे हैं, नायर साहब के परीक्षा में हम देकर इधर तक चुन के आए, तो हमको पता है ना पत्रकारिता कैसी चलती है, क्या चलती है, कौन किसके साथ में, कौन किसके साथ में नहीं। तो आज आप नया चैनल खोल रहे हैं, आपको मेरी बहुत बहुत शुभेच्छा, आपके टीम को शुभेच्छा है। मगर पत्रकारिता करते वक्त पारदर्शिता रखो और सामान्य से सामान्य आदमी को न्याय मिलना चाहिए आपके आवाज़ थोड़े से। इतना ही कहूँगी, आपको शुभेच्छा दूंगी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। चलो मैं भी जा रही हूँ। आता कोणाचं ऐकायचं आहे? जडीचं शुभेच्छा मान्यवर. आम्ही ते पनवेलचे आहेत, ते पनवेलचं बोलतो. दादा माहिती पडलं की चॅनलचं कोणाला बोलते. धन्यवाद मॅडम आल्याबद्दल आणि छान मार्गदर्शन केल्याबद्दल. खरं तर कार्यक्रमातील मार्गदर्शन झालेलं आहे, मात्र शुभेच्छा आपल्या मान्यवर द्यायच्या आहेत. सर विनंती असेल तुम्हाला की आपण छोट्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. कोणी काही बोललं तरी पत्रकारिता काय आहे, जेडी साहेब तुमच्या टीमला फार फार शुभेच्छा. आणि एवढी मंडळी तुम्ही चांगलं काम करतात म्हणूनच शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. फार मनापासून धन्यवाद. कारण फक्त तुम्ही बिल्डर लोकांच्याच बातम्या दाखवता अशा नाही, तर हे आमची श्वेता आणि अरबाज टीममध्ये अगदी कुठं आग लागली म्हणजे चिरला गाव कुठं आहे तो लोकांना माहीत पण नसेल, पण तिथं जाऊन तुमची टीम ते कव्हर करत असताना पोलीससुद्धा बोलतायत अरे मुली जाऊ नको तिकडं, तरी पण ते कव्हर करीत असते. जीवाची बाजी लावून ही तुमची टीम जेव्हा असे कामं करत असतात तेव्हा शाबासकी मिळत असते. आणि मनापासून शुभेच्छा देत असताना महेंद्रजीसुद्धा एक चॅनल चालवत होते, मी सुद्धा 2 चॅनल चालवतोय. चॅनल चालवत असताना किती खर्च असतो आणि काय ते आपल्यालाच माहीत आहे, तरीसुद्धा लोकांच्या दृष्टिकोनातून चांगलं वाईट दाखवण्याची आपली जबाबदारी आहे. कोणी निंदा कोणी वंदा, म्हणजे अशा आमचं बोलणं असतं, संतांचं बोलणं की हरिनाम हाच आमचा धंदा. तशा पद्धतीत तुम्ही जे चांगलं करताय, कोणी काही बोललं तरी पण आपण मागं यायचं नाही, चांगलं करत राहायचं आहे. आणि मी खो खो असोसिएशनचा एक म्हणजे तालुका अध्यक्ष आहे. मला सवय आहे ह्या खुर्चीपासून परत त्या खुर्चीपर्यंत गेलो, परत 3दा इथून तिथून झालो, पण शेवटपर्यंत शुभेच्छा द्यायच्या होत्या. कारण महेंद्रजी सुद्धा शेवटपर्यंत का राहिले, ते इंटकचे नेते आहेत, इंटरनॅशनलचे. म्हणजे नवी मुंबईचे तुमचे पुढे माफ करा मी टीका करत नाही आहेत, पण जास्तच कामाचे असतात. पण आम्हाला जे कर्तव्य जे करता तुम्ही त्याला एक मोठं बळ देण्याचं आमचं पनवेलवाले आम्ही उरणवाले सतत प्रयत्न करत असतो. तुमची टीम जी आहे फार फार अपार मेहनत करत आहे. आणि जेडी साहेब तुमची जी मेहनत आहे पहिल्यापासून, तुम्ही ज्या पत्रकारिता जशी सांभाळायला पाहिजेत त्या पद्धतीने तुम्ही सांभाळलेले आहे. तुमची इथं आई असेल, तुमची बहीण असेल, त्यांना खरोखर मनातून अभिमान व्हायला पाहिजे की तुमच्यासारखा पत्रकार आणि निष्कलंकित पत्रकार तुम्ही जी जबाबदारीने सांभाळत राहणार आहात. तुमच्या बाजूला आमच्या उक्तीप्रमाणे अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे आणि त्या मुलांना फार मोठं बळ देत असता, त्यांना मुलांप्रमाणे हे करत असता. म्हणून तुमची मुलं सर्व तुमच्या बरोबर आहेत, चांगलं काम करत आहेत आणि अशीच कामगिरी तुमची सतत होत राहो ही साईचरणी प्रार्थना करतोय. मी तुम्हाला विनंती करेल, तुमची एक चांगली पत्रकारिता आहे म्हणून मी आजच विनंती करतोय की महेंद्र शेठना माहीत आहे तिथं चांगल्या लोकांना, महेंद्र शेठ आज इंटकचे अध्यक्ष आहेत आणि इंटरनॅशनलला कॉन्फरन्सला जात असतात. आम्हाला अभिमान वाटतोय की आमच्यातला एक म्हणजे मी त्यांच्या हाताखाली शिकलेला माणूस, पण मला सुद्धा तेवढाच सन्मान देणार, तुम्हाला सुद्धा तेवढाच सन्मान देणार. आता एकटेच तिथे बसलेत म्हणून त्यांची मी एक स्तुती करतोय म्हणून नाही, पण एवढे नेते आले एवढे गेले पण ते शेवटपर्यंत टिकून राहिले. ही शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला आणि चांगलं काम करताय, अशी चांगली काम
मी दमणार नाही तुमची स्तुती करताना, अद्यापपर्यंत बोललो असतो, पण वक्ते जास्त आणि श्रोते कमी असं सध्या परिस्थिती झालेली आहे. तुमच्या जीवाभावाची मंडळी आहे तेवढी थांबलेली आहेत. तुम्हाला मनापासून शुभेच्छा. अशीच कामगिरी तुमच्या टीमची. श्वेता बिचारी ही माझ्या गावापासून सुद्धा 20 किलोमीटर गाव आहे, म्हणजे इथून साधारणतः 60 किलोमीटरवरती राहते, पण रात्री 10 वाजेपर्यंत काम करून ती बिचारी तिथपर्यंत पोचत असते. आणि JD सरांवर म्हणजे वडिलांसारखं प्रेम तुमचं, म्हणून ती काम करत आहे. नाहीतर तिला सकाळमध्ये सुद्धा चान्स होता, साममध्ये तर मी बोललो सुद्धा होतो, साममध्ये तू काम करशील तर नक्कीच तुला एक प्रमोट करतोय. पण नाही सर, चांगलं आहे आणि मला कुटुंबासारखं वाटतंय. ही संज्ञा मेन म्हणजे कुटुंबासारखं तुमचं चॅनल आहे, कुटुंबासारखी तुमची ही फॅमिली आहे, ती सतत चांगली ठेवा. मनापासून शुभेच्छा पुन्हा एकदा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच सर. खरं तर आपल्या शुभेच्छांनी आम्हाला हृदयाच्या अंतकरणापासून पुन्हा प्रेरणा मिळाली. मी महेंद्र घरत सरांना विनंती करेन की आपण आम्हाला थोडक्यात कळून शुभेच्छा द्यायच्यात. आवाज टुडेतर्फे विजन 2020 खरं ऐकण्यासाठी आम्ही सगळे आलो होतो, कारण आपण सर्व नवी मुंबई बिल्डिंगमध्ये ज्यांचा सर्वांचा आपला सहभाग आहे किंवा आपण नागरिक आहोत, आपण इथे येऊन ऐकायला मागतो आहे की 2020मध्ये पनवेल महानगरपालिका काय करणार आहे, शिडको काय करणार आहे आणि त्याच्याचबरोबर NMC काय करणार आहे. आणि आपल्या ज्या अपेक्षा आहेत, जसं तर बिल्डर्स आलेत, तर बिल्डरांना पण अडचणी आहेत, त्या ऐकल्या पाहिजेत. त्यांच्यासाठी काय करणार आहेत, नागरिकांच्या अपेक्षा आहेत, स्मार्ट सिटी म्हणून आपण काय करणार आहोत. आमच्याकडे अनेक प्रोजेक्ट आहेत. एअरपोर्टचा प्रोजेक्ट चालू आहे, अजून तिथल्या समस्या सुटलेल्या नाहीत. सिडको MD ऐकायला तयार नाहीत. NURचा प्रोजेक्ट आहे, MTHL मुंबई ट्रान्स हार्बर लिंक माझ्या बाजूने होतं. या 3 प्रोजेक्ट्सना जमीन उपलब्ध करण्याचं काम आपण केलं. आवाजच्या इथंच एका कार्यक्रमामध्ये सिडको MD गगराणी साहेबांनी मी खाली बसलो होतो, त्यांनी विनंती केली की आमचा प्रोजेक्ट पूर्ण करायचा असेल तर महेंद्र घरत साहेबांनी आम्हाला मदत केली पाहिजे. आपण केली मदत, जमिनी उपलब्ध करून देतो, पण लोकांचे जे प्रकल्पाचे हक्क आहेत त्यासुद्धा गोष्टी सिडकोनं पूर्ण केल्या पाहिजेत, त्या पूर्ण करत नाहीत. आपण सांगतो आता पनवेल महानगरपालिकेच्या महापौर बोलून गेल्या. मी ज्या कॉलनीत राहतो आता 1 लाख रुपये बिल आहे आमच्या कल्पतरूचा, टॉप 1 सोसायटी आहे, पण टँकरशी लाईन आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडला पाहिजे. स्कूल्स आपल्याकडे सगळे प्रायव्हेट आलेले आहेत. आपण आज आपमध्ये केंद्र सरकार वर्सेस अरविंद केजरीवाल लढाई झाली. दिल्लीमध्ये वर्षातून 10 वेळा तरी मी जातो आहे. इंटकचा मी राष्ट्रीय सचिव असल्यामुळे तिथं आमचं हेडक्वार्टर आहे. पण खरोखर लोकांना काय अपेक्षित आहे का अफोर्डेबल एज्युकेशन दिलं पाहिजे, मेडिकल स्वस्तात असलं पाहिजे, पाण्याचं बिल नाही आलं पाहिजे, लाईटचं बिल फार कमी आलं पाहिजे आणि सगळं इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं पाहिजे. आमच्या लोकप्रतिनिधीकडून आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद मेंबर याच लोकांच्या अपेक्षा आहेत. इथं आता नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे प्रश्न असतील, आपण काय केल्यापेक्षा पुढं आपण काय करणार आहोत. आता ट्रम्पच्या मिसेस ज्या फर्स्ट लेडी येतात त्यासुद्धा दिल्लीच्या स्कूल्स पाहायला जातात. आपल्याला एक्झॅक्ट हेच अपेक्षित आहे का इथं ज्या नवी मुंबई नागरिकांच्या बिल्डर असतील, राहणारे नागरिक असतील, वेगवेगळ्या संस्था आहेत, त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्या आपण कशा पूर्ण करणार. याच्यासाठी JDचा हा अट्टाहास असतो, पण जो येईल तो निघून जातो. आमच्याकडे पण फार कार्यक्रम आहेत. नाईट मॅचेसला मला ओपनिंगला जायचं आहे, अजून एखाद्या रिसेप्शनला जायचं आहे. पण जेव्हा आपण येतो, आवाज, मीडिया यांना सपोर्ट करणं, कारण तेच आम्हाला पुढाऱ्यांना पुढं न्यायचं काम करतात. ठीक आहे, तर मंदा मात्र रागाने बोलले आमदार, त्यांचं म्हणणं बरोबर आहे का विदाऊट पॅकेज कोणाचं हे करत नाही. त्यांना पण पगार द्यायचे असतात, त्यांना पण कॅमेरे खरेदी करायचे असतात, त्यांना पण लाईव्ह प्रक्षेपणासाठी खर्च येतो. विदाऊट पैसे काही चालत नाही. राजकारणी पण नाही चालत, फुकट पैशामध्ये कोण काय करू शकत नाही. पण ठीक आहे, त्यांचं त्यांनी जे मनातलं आहे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मागच्या वेळेला मंदाताई म्हात्रेंना भाषण बोलायचं होतं, तुकाराम मुंडे निघून गेले. असे एक एक जर निघून गेलं तर त्याच्यात महत्त्व नाही. तुम्ही सगळ्यांचं ऐकलं पाहिजे. मी तिथं मुख्यमंत्री 7:30 वाजता आले. 6 वाजताच अंतुली साहेबांचा याच्यावर कार्यक्रम होता अंजुमन इस्लामचा. शरद पवार साहेब अर्धा पाऊण तास अगोदर येऊन बसले होते. गुलाम नबी आझाद आले होते. तरी तो कार्यक्रम मुस्ताकबाईंचा आहे, बॅरिस्टर अंजू आमचा फार जवळचा कार्यक्रम आहे. मात्र JDने सांगितलं काय करून इथं पोचलं पाहिजे. त्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि मी तो कार्यक्रम सोडून अंजुमन इस्लामचा इथं आलो. एवढं आम्ही इम्पॉर्टन्स या चॅनेल्सना देतो, कारण ही जसं ते स्वतःचं सांगितलं, अरबाजचं असेल,
आमचा हा वडगरवाला पोरगा असेल, ही सगळी पोरं आमचे कार्यक्रम कव्हर करण्यासाठी कुठं कुठं येतात. खालापूरला येतात, उरणमध्ये येतात, जेव्हा फोन करू तेव्हा पोहोचतात आणि मग आमच्यासाठी ते वेळ देतात. तेव्हा त्यांचा एखाद वर्षामध्ये एक कार्यक्रम असतो तर त्यांचंसुद्धा ऐकलं पाहिजे, त्यांचंसुद्धा कौतुक केलं पाहिजे. हा याच्यामध्ये अट्टास आहे. नवी मुंबई माझं तर म्हणणं आहे का महसूल आम्हाला इकडच्या लोकांना ठाणा डिस्ट्रिक्ट आहे, आम्हाला रायगड डिस्ट्रिक्ट आहे, सिडको विकसित एक डिस्ट्रिक्ट असलं पाहिजे ज्याच्यामध्ये आपण ज्या आपल्या समस्या इक्वल आहेत, सगळ्या समस्या त्याच आहेत आणि त्याच्यामध्ये डेव्हलप होणारे जे प्रोजेक्ट आहेत त्याचं एकमेकाला आपल्याकडे लिंक आहे. जसं मेट्रो असेल, NUR असेल, आता नेरुलवरून रेल्वे प्रोजेक्ट असेल, MTHL त्याच्या बाजूने येतो आहे. समस्या सारख्याच आहेत आणि दोन्हीच्या लोकप्रतिनिधीने एकत्र येऊन ही चर्चा केली पाहिजे. पनवेलचे आमदार यायला पाहिजे होते, उरणचे आमदार यायला पाहिजे होते, त्यांनी सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलेलं होतं. गणेशजी नाईक साहेब यायला पाहिजे. शेवटी लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांनी येऊन सगळ्यांचं ऐकलं पाहिजे असं म्हणणं आहे. मंदाताई आल्या, त्यांना घाई होती, त्या निघून गेल्या. अशानं होणार नाही. शेवटी लोकप्रतिनिधी आहेत, ते जनतेचे सेवक आहेत, त्याने ऐकून घेतलं पाहिजे. ते इथं मालक म्हणून लोकांनी चालता कामा नये, जनतेची सेवा करण्यासाठी आपण आहोत. आणि म्हणून अरविंद केजरीवाल यांच्या निमित्तानं जे दिल्लीला सुरू झालं आहे हे भारत देशामध्ये अपेक्षित आहे आणि तशासाठी खऱ्या अर्थानं ही लोकशाही आहे का लोकांनी लोकांसाठी चालवलं राज्य. निवडून आले पुढारे मालक नाही तर ते लोकांचे प्रतिनिधी आहेत, लोक त्यांना बदलू शकतात. आणि म्हणून विजन 2020 त्याच्या मनामध्ये असेल. नवी मुंबई महानगरपालिका फार हायपाय आहे कारण त्याच्यामध्ये सिडकोने विकसित केलेले आहे. आमच्याकडं अर्धवट गावं आहेत, अर्धवट शहरं आहेत. याच्यामध्ये चेंजेस काय बऱ्याचशा गोष्टी अडचणी अजून येतात समोर. प्रकल्पस्थांच्या घरांचा प्रश्न आहे. याच्या संदर्भात नवीन सरकार आलं आहे, नवीन सरकारकडून फार अपेक्षा आहे. आम्हीही आज सरकारचा घटक आहोत. काय निर्णय घेतात कारण ते स्थिरसावरवाला सरकार 60 महिने जाणार आहे, त्याच्यानंतर आम्हाला जे अपेक्षित काम आहे ते चालेल असं मला वाटतं आहे. आणि आपण सर्व लोक या निमित्तानं आलेत. जे राहिले त्यांचे मनापासून मी तिला एकच सांगणार, मी आभार मानण्यासाठी उभा राहतो की जे राहिलेत त्याने आता जेवून जायचं आहे, जेवणाची व्यवस्था वगैरे जेडीने केली. दरवर्षी आम्ही घाईघाईत जातो पण पुढचा कार्यक्रम मी सुद्धा जाणार आहे. परंतु आपण ज्या पद्धतीनं समाजाचे विविध घटक इथं आणण्याचा प्रयत्न करतात अतिशय कौतुकास्पद आहे. आणि याच्यामध्ये सिडको MD, सगळे आयुक्त, सगळे महापौर, सगळे आमदार आणि सगळे लोकप्रतिनिधी येऊन त्यांनी सहभाग घेतलं पाहिजे का लोकांच्या काय समस्या आहेत, प्रत्येक घटकाला काय म्हणायचं आहे. आणि तुम्ही पुढच्या वेळेला ज्यावेळेला अंक काढताय त्यावेळी बिल्डर असोसिएशनचं म्हणणं ऐकून घ्या, वेगवेगळ्या संस्थांचं म्हणणं, आमचं प्रकल्पस्थांचं म्हणणं ऐकून घ्या, NMCच्या त्यांचे नगरसेवकांचं म्हणणं ऐकून घ्या. आणि ते सगळ्यांचा पहिल्यांदा जे येऊन इथं बोलणार आहेत त्यांच्या काय अपेक्षा आहेत पुढच्या विजनमध्ये ते तुम्ही त्या लोकांना बोलण्यासाठी द्या. त्यांचं ते येऊन त्यांनी केलेली कामं सांगण्यात लोकांना अपेक्षा नाही. लोकांना काय अपेक्षा आहेत तर पुढं तुम्ही काय करणार याचं विजन मांडण्यासाठी त्यांनी करावं. आणि अशा प्रकारचा आपण प्रयत्न करा. अतिशय स्तुत्य असा उपक्रम आपण राबवत आहात. मला माहीत आहे अडचणी आहेत कारण IAS ऑफिसरना मस्का मारणं, त्यांना आणणं. एकच माणूस चांगला येतं याच्यामध्ये, फक्त कमिशनर जे शिपी आहेत ते फार ग्राउंडवर आहेत. ते सगळ्यात चांगल्या प्रकारे काम करणारा एकमेव अधिकारी मी आत्तापर्यंत पाहिला तरी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. आणि त्यांचा मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. ते येऊन आपले विचार व्यक्त करतात, लोकांचे ऐकून घेतात आणि अतिशय ग्राउंड काम करणारा माणूस आहे. असं लोकप्रतिनिधी आणि IAS अधिकाऱ्यांनी तोरा सोडून खाली आलं पाहिजे तर जनतेचा भला झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो. आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आत्ताच वरिष्ठ नगरसेवक MK मडवी सरांचं आगमन झालेलं आहे. मी प्रिया भुजबळांना विनंती करते की त्यांचा सत्कार करायचा आहे. एक शेवटचा एक गणगणमनाने आपण स्टेज तुमचाच आहे सर. मी MK मडवी सरांना विनंती करते स्टेजजवळ यायचं आहे. धन्यवाद सर. त्यांचं पूर्ण कुटुंब सगळे मान्यवर आलेले आहेत पण आपण वेळेमुळे नगरसेविका आहेत, सर आहेत, मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि त्याचप्रमाणे सतीश निकम सरांचं देखील स्वागत मी करायला प्रियाला सांगते. प्रिया कृपया स्टेजवर या. त्याचप्रमाणे सतीश निकम सरांना विनंती असली की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. नगरसेविका विनया मडवी मॅडमांना विनंती असली की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. प्रियाला विनंती असली की त्यांनी सत्कार करायचा आहे.
आपल्या सर्वांचं खरं तर स्वागत करणं, एवढा कार्यक्रमाच्या शेवटीसुद्धा आपण आलात हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपलं प्रेम आमच्यावर असंच राहू दे हीच विनंती. थँक्यू सो मच. कार्यक्रमाची सांगता आपण करूयात. खरं तर आपल्या सर्वांचं प्रेम आमच्यावर असंच राहू द्या. नवीन सुरुवात आहे. करण मडवी सरांना मी विनंती केली स्टेजवर यायचं आहे. प्रिया भुजबळांना विनंती असली की त्यांनी सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे इथे नगरसेवक मनोहर पटेल सर आहेत, त्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. मी प्रिया भुजबळांना विनंती करेन त्यांना सत्कार करायचा आहे. धन्यवाद सर. खरं तर एवढा छान कार्यक्रम आमच्या अपेक्षेपेक्षा खूप चांगला कार्यक्रम झाला आहे. आपल्या सर्वांचा सपोर्ट सुरुवातीपासून आहे. अगदी आमच्यासाठी खरं तर एक नवीन वेंचर, नवीन फर्म आणि नवीन सुरुवात, खरंच एक एनर्जेटिक सुरुवात आहे आणि आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे अशीच ती नेहमी राहील. आपल्या सर्वांचं सदैव असंच मार्गदर्शन असू द्या, प्रेम असू द्या, हीच अपेक्षा. मी सर्वांना विनंती करते की कार्यक्रमाची सांगता जनगणमनाने आपण करूयात. राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत शुरू किया जाए. जन नायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उत्कल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की वंदे. थैंक यू सो मच.